देवारे सरांना नमस्कार, कुबल मॅडमना नमस्कार, उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज सरांकडून आपण अष्टकवर्ग ॲडव्हान्स्ड याविषयी जाणून घेणार आहोत. तर वैदिक शास्त्रातील अष्टकवर्ग ही एक अनोखी अनोखी पद्धत आहे. हे जाणून घेण्यासाठी की तुमची कुंडली किती बलवान आहे. अष्ट म्हणजे 8 आणि वर्ग म्हणजे विभाग. कुंडलीमध्ये 12 घरे आहेत आणि प्रत्येक घराला ग्रहांचे स्थान, पैलू आणि युती यांच्या आधारे काही बिंदू दिले जातात. अष्टक वर्गाचे दोन प्रकार आहेत. सर्वाष्टक वर्ग, भिन्नाष्टक वर्ग. येथे राहू केतूचा विचार केला जात नाही. लग्न व सातग्रह यांनी प्रत्येक घराला व ग्रहांना दिलेल्या बिंदूचा सारासार विचार आपण या पद्धतीमध्ये करतो. येथे सर्व गुणांना एकत्रित करून एकूण 337 ही त्यांची बेरीज असते. तर याविषयीचे विवेचन सर आज आपल्याला या क्लासमध्ये सांगणार आहेत. मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमचं स्वागत आहे. इत्यादी सर्व आदरणीय सभासदांचं स्वागत आहे. कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, सगळे कुलकर्णी आहेत, शिंदे मॅडम आहेत, त्याच्यानंतर देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत. तर सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आणि आज आपण नवीन विषय सुरू केलेला आहे. तर विषय नवीन म्हणजे असा आहे की पहिल्यांदा आपण अष्टक वर्ग शिकवलं होतं, तर ते अष्टक वर्ग बेसिक होतं आणि आजचं अष्टक वर्ग जे आहे ते ॲडव्हान्स आहे. तर पूर्वीचं जर अष्टकवर्ग पाहायचं असेल तर आपलं याला युट्यूबला बरीचशी व्याख्याने आहेत, 10-12 व्याख्याने साधारणतः आहेत. तर मुळामध्ये अष्टकवर्ग हे काय आहे ते तुम्हाला सांगतो. अष्टकवर्ग हे लघुपराशरीतला एक भाग आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे पराशरी जे आहेत त्यांनी अशी विभागणी करून दिलेली आहे की एखादा प्रश्न जर समजा तुम्हाला सोडवायचा असेल तर त्यावेळेला अष्टक वर्गानुसार त्याला कसं गुण येतात त्या गुणांचं वर्णन करून त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं फलित कसं असेल तर त्यावेळेला यदाकदाचित आपल्याला मूळ कुंडलीमध्ये उत्तर सापडत नसेल तर तुम्हाला अष्टक वर्गामधून त्याचा विचार करणं आवश्यक आहे. आणि यदाकदाचित त्या ठिकाणी अष्टक वर्गातून जर समजा उत्तर चांगले गुण आले आणि आपल्याला उत्तर मिळत नसेल तर आता आपण जे काही ॲडव्हान्स शिकणार आहोत तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा मूळ कुंडलीमध्ये जाऊन त्याचा विचार करून नंतर त्या ठिकाणी आपल्याला हे का होत नाही, एवढे चांगले गुण येऊन पण त्या जातकाच्या याच्यामध्ये फलित का मिळत नाही, असा विचार जो आहे तो आपल्याला करायचा आहे. मग आता त्याच्यावरून ठरवताना जी कुंडली आहे त्या कुंडलीतला जो मुख्य भाग आहे तो समजून घ्या की इथे अष्टक वर्गाची निर्मिती किंवा अष्टक वर्गाचं जे साधन आहे ते साधन कसं करायचं. आता हाताने पत्रिका बनवायचा काळ निघून गेलेला आहे. पूर्वीच्या काळामध्ये हाताने पत्रिका बनवायला लागत होत्या. आता जो भाग आहे तो त्या ठिकाणी तुम्हाला तयार कोष्टक असतं. तर त्या कोष्टकामध्ये 12ही राशी ज्या आहेत त्या राशी तिथे नमूद केलेल्या असतात आणि त्याच्यामधून जे ग्रह असतील तर त्या ग्रहाला किंवा इत्यादी जे ग्रह असतील ते ग्रह त्या राशीला किती गुण देतात. कधी कधी त्यांचे गुण मिळत नाही तर याच्यामध्ये शून्य रेष अशी तऱ्हेची गणतरी असते. मग त्याच्यावरून जर समजा तुम्हाला यदाकदाचित कोष्टक ते कसं काढायचं आणि कष्ट कसं आलेलं आहे तर त्याचा आपण तिथे विचार करणार आहोत. तर त्याच्यातून अष्टक वर्गाचे मूळ जे काही चिन्ह आहेत किंवा त्याला किती गुण मिळाले पाहिजेत हा सगळा जो भाग आहे तो आपण पुढच्या वेळेला त्याचं कोष्टक मांडून तुम्हाला जनरली डिटेल्समध्ये या सगळ्या गोष्टी सुचवल्या जातील. तर त्याच्यामधून सुरुवातीला आपण बघायचं आहे की आता इथे लग्न कोणतं असेल तर लग्न ही एक रास आहे. त्या राशीमध्ये इत्यादी ग्रहांनी त्याला किती किती गुण दिलेले आहेत म्हणजे मार्क दिलेले आहेत. तर सर्व ग्रह मार्क देतात. कधी कुठले ग्रह 1 देतं, कधी 2 देतं, कधी 3 देतं आणि अशा तऱ्हेने ते एकूण गुण जे आहेत हे 337 12 राशींचे होतात. जर 337 भागिले 12 केले तर कमीत कमी 28 गुण येणं आवश्यक आहे. पण सगळ्या वेळेला 28 येत नसून गुणांची बेरीजमध्ये कमी जास्तीपणा होतो. जर एखाद्या राशीमध्ये जास्ती गुण आले तर त्या ठिकाणी ती रास जी आहे ती बलवान होते. आता ती बलवान झाल्यानंतर आपल्याला असं पाहायचं आहे की ॲडव्हान्स मध्ये
आपल्याला असं पाहायचं आहे की कुठली रास बलवान झाली आहे, तर त्यावेळेला त्या राशीचा स्वामी त्या तिथे चांगले बिंदू, चांगले गुण आणून देत आहे का, हा एक भाग आहे. दुसरा भाग असा आहे की एखाद्या वेळेला जर समजा जर एखादी रास कमकुवत होत असेल, तर ती रास कोणाची आहे आणि ती मुख्य कुंडलीमध्ये कोणत्या ठिकाणी आहे. म्हणजे उदाहरणार्थ, जर समजा आपण मकर लग्न बघितलं, तर कन्या रास ही जी आहे ही भाग्यस्थानामध्ये येते. मग ती भाग्यस्थानातली जी रास आहे तिला एकूण किती गुण मिळालेले आहेत, तर सरासरी 28 गुण येणं हे आवश्यक आहे. पण जर समजा त्या ठिकाणी 22 गुण जर आले, तर 22 गुण आल्यानंतर कशामुळे आले तर 22 गुण हे जे आले तर कुठल्या तरी ग्रहाने तिथे ते गुण दिलेले नाहीत. आता हे गुण कसे ठरवले जातात, तर याचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा आपण सूर्य घेतला. सूर्यापासून चंद्र किती अंतरावरती आहे, म्हणजे कितव्या राशीत आहे, त्याच्यावरती त्याला गुण येतील काय येणार नाही. कधी 0 येईल, कधी 1 गुण येईल. कदाचित चंद्र त्याच्यापासून जवळ असेल तर कदाचित 1 गुण येईल, कदाचित 0 पण येईल. प्रत्येक राशीवरती गुणमिलन जे आहे ते अवलंबून आहे. त्याचं एक निराळं कोष्टक आहे. पण हाताने करण्यापेक्षा त्या ठिकाणी आता आपल्याला सगळं काही ढाचा उपलब्ध आहे आणि त्याला अनुसरून तुम्ही त्याचा जो फलादेश आहे तो करतेवेळी इन डिटेल्स मध्ये जर यदा कदाचित काही गोष्टी चांगल्या गुणाने पण ती राज बलवान झाली असेल, तर तुम्हाला मुख्य कुंडलीमध्ये जाऊन शोध घेणं गरजेचं आहे की जेणेकरून तुम्हाला कळेल की त्या ठिकाणी ह्या राशीला एवढे गुण आलेत, पण याला तिथे लाभ का होत नाही. तर त्यावेळेला तुम्हाला मूळ कुंडलीकडे जायचं आणि तिथे जर निषिद्ध युती असेल, तर त्या ठिकाणी यदा कदाचित त्या राशीतले जे कार्य आहे ते आपल्याला संपन्न होत नाही आणि त्याच्यामुळे आपण आपला फक्त अष्टक वर्गावरतीच पाहणी असते. तर त्याला धरून तुम्ही जर इन डिटेल्स मध्ये गेलात, तर कदाचित तो ग्रह राहू केतू युक्त असेल. इथे राहूचा विचार केलेला नाही, केतूचा विचार केलेला नाही. पण जर समजा अशी परिस्थिती जर आपल्या मुख्य कुंडलीमध्ये असेल, तर कधी कधी त्या जातकाला अष्टक वर्गाच्या अनुसरून पुढे कार्य मिळत नाही किंवा काम होत नाही. अशा तऱ्हेचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी सुचवलेला आहे. म्हणजेच काय की तुम्हाला एखादी कुंडली वाचन करते वेळी खरोखर कुठला आधार घेणं आणि त्याच्यावरती फलित कसं करणं हे आपण शिकणार आहोत. तर तुम्हाला जर काही कळलं नाही, तर पूर्णपणे तुम्हाला जी माहिती दिली जाईल त्याच्यावरती ते गुण किती येतात आणि त्याला ते ऍव्हरेज किती गुण आले पाहिजेत. जसं की उदाहरणार्थ थोडक्यात सांगतो की शनी आणि मंगळ या दोन ग्रहांना ऑल टुगेदर 39 गुण 12 राशीला आले पाहिजेत असा नियम आहे. पण असं जर आपण डिव्हिजन केलं तर 32-36 होतात. म्हणजे त्या प्रत्येक राशीमध्ये शनी आणि मंगळाला 3 गुण येणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे. जर समजा ते गुण 3 आले नाही आणि एखाद्या वेळेला समजा 2 गुण आले, तर त्यातला 1 गुण कोणीतरी तिथून घेतला असेल आणि जर तिथे 4 गुण आले, तर कुठून तरी मंगळाने किंवा शनीने तो गुण आणला असेल, म्हणून तिथे 4 संख्या आली. आणि नंतर 3च्या पेक्षा कमी झाली, कधी 1 पण होऊ शकते. याचा अर्थ की त्याचे गुण जे आहेत ते दुसऱ्या ग्रहाने मिळवलेले आहेत, मग त्याला जास्ती प्राधान्य दिलेलं आहे. तर अशा तऱ्हेने त्याचं फलित आणि गणित हे असं विचार करायचा आहे. आता फलित आणि गणित करताना तुम्ही नसत्या भानगडीत पडू नका की 2050 साली दिवाळी कधी येईल, याचा काडी मात्र संबंध ज्योतिषशास्त्रामध्ये नाही आहे. टाइमपास करायला मी तुम्हाला काही शिकवेन तर तसं चालणार नाही आणि तसं ते ग्राह्य पण नाही. कळलं काय? तर तुम्हाला मूळ शास्त्र काय सांगतं याच्यावरती जास्तीत जास्त आधार घेऊन पुढे फलित करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये वक्री ग्रह असेल तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचा शोध घेऊ शकता की वक्री ग्रह असेल तर ती कुंडलीच्या याच्यामध्ये वक्री ग्रह वाईट फलादेश देईल असं नाही. फक्त एवढंच आहे, अष्टक वर्गामध्ये त्याचे गुण कमी होत नाहीत किंवा वाढतही नाहीत. ते गुण त्या ग्रहापासून किती अंतरावरती असेल त्याला ते गुण मानले जातात आणि त्याला ते गुण मिळतात. म्हणून अष्टक वर्गामध्ये जी गुण पद्धती आहे ते गुण अष्टक वर्गातील तुम्हाला व्यवस्थितरित्या तपासता आले पाहिजेत. बरं, आता मी इथपर्यंत तुम्हाला जे सांगितलं आहे, जर कोणाला काही कळलं नसेल
तर अवश्य विचारा. काही मनामध्ये शंका ठेवू नका. तुम्हाला चांगलं शिकायचं आहे, ही बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बोला. सर मला एक विचारायचं होतं की आपण अ, अष्टक वर्गामध्ये जर गुण 6, 8, 12 या स्थानांना कमी असू तर मग ते आपण योग्य मानावं का? म्हणजे संघर्ष कमी असा विचार करता येईल का तिथेही जास्त गुणांचाच विचार हवा? नाही, आता कसं असतं मॅडम, समजा यदा कदाचित षष्ठ स्थान आपण पहिल्यांदा धरू. हं, षष्ठ हं. स्थानामध्ये जर समजा 28 पेक्षा अधिक कदाचित हा 34 गुण येऊ शकतात. आता बरोबर. जर षष्ठ स्थानामध्ये 34 गुण आले तर त्या हा ठिकाणी जे तुम्हाला कष्ट येणार आहेत त्याचं हा निवारण निश्चित होणार आहे. आता ते अच्छा. गुण कोणी वाढवलेले आहेत? तर समजा हा यदा कदाचित ते गुरुमुळे गुण वाढल्यात, मंगळामुळे हा वाढल्यात, कदाचित त्या राशी स्वामीमुळे वाढल्यात, तर तुम्हाला त्याचा जो काही बेनिफिट आहे तो निश्चितच अच्छा. षष्ठ स्थानाला सापडेल. मग अच्छा. तशाच प्रकारे अष्टम स्थान जर दुर्बल झालं, आपण म्हणतो की अष्टम स्थान हा हे निगेटिव्ह आहे किंवा त्यातून काहीतरी संकेत उभी राहतील आणि अशा वेळेला हा अष्टम स्थानामध्ये 22 गुणच आले असं समजूया आपण. हा तर हो. अष्टम स्थान हे मुळातच त्रासदायक आहे आणि त्यातल्या त्यात अष्टवर्गामध्ये गुण हं, आले नाहीत अष्टक हा वर्गामध्ये, तर समजायचं बरोबर. की त्या स्थानाची निश्चितच आपल्याला हानी होण्याची शक्यता, संभाव्यता असू शकते. अच्छा. अच्छा. आलं सर लक्षात. तशाच ओके. प्रकारे जे 12वं स्थान जे आहे, तर त्या हं, 12व्या हं. स्थानामध्ये समजा अतिशय चांगले गुण आले असतील, कधी कधी हा असे गुण 39-40 पण येऊ शकतात. तर ते जेव्हा बरोबर. 40 किंवा 39 येतात, तर हो इत्यादी राशींचे गुण जे आहेत ते तो कव्हर करतो आणि 12व्या बरोबर. स्थानामध्ये ते जास्तीत जास्त गुण तिथे मिळवून देतो. मग त्या अच्छा. ठिकाणी जे कमी गुण लाभलेले आहेत त्या स्थानाची हानी हे निश्चित आहे. कारण का की ओके. त्या स्थानामध्ये असणाऱ्या ग्रहाला गुण मिळालेच नाही, तर ते हा पर्यायी गुण जे आहेत ते 12व्या स्थानाने मिळवलेले आहेत. मग तुम्हाला हा 12व्या स्थानातून ज्या काही गोष्टी पाहिल्या जातात तर त्याच्यामध्ये बरोबर. निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत त्या लुप्त होतात, म्हणजे समाप्त होतात. म्हणून ओ 60-12 मध्ये जेव्हा गुण वाढले जातात तर यदा हा कदाचित जातकाच्या जीवनामध्ये 60-12 पासून जी कमतरता आपल्याला भासते तर ती हा त्याच्यातून दुर्लक्ष करायचं, म्हणजे भासणार निघून नाही. जात. ओके. हो येस. आलं लक्षात सर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. बोला. आणखी काय हरकत नाही, एकदम शांतपणे विचारा, नो प्रॉब्लेम. तर एखाद्या ग्रहाने जेव्हा एखाद्या भावामध्ये 0 मार्क दिलेले असतात, मग देतात. त्याचं फलित हा, मग आणि त्या समजा तो ग्रहाला तो राशी स्वामीच असेल, तो त्या राशीचा हो, स्वामी, त्याचे मग त्या ठिकाणी राशी स्वामी बलवान नसून इत्यादी हं, राशी त्याला सपोर्ट करत असतील, तर यदा कदाचित त्या राशी स्वामीच्या ग्रहाला 0 गुण आले आणि हं, दुसऱ्या ग्रहाला त्यातल्या त्यात 2 गुण जास्ती वाढले असतील तर ह्याचे हं, 0 गुण झालेले आहेत. मग आता समजा 9 ग्रह आहेत मॅडम, 7 ग्रह सर आहेत, तर 7 ग्रह. त्या 7 ग्रहांमध्ये जर तुम्हाला इत्यादी ग्रह जर चांगले गुण देत असतील तर राशी स्वामी म्हणून त्या ग्रहाला थोडी किंमत कमी होते. अच्छा. म्हणजे तो आणि ग्रह संपूर्ण त्या जे भावालाच जर कमी असतील, 28 पेक्षा कमी असतील म्हणून तर हो, मग तो भाव कमकुवत होतो. तो भाव कमकुवत. कमकुवत होतो. आता भाग असा आहे मॅडम, की हा जर सर. तो भाव कमकुवत झाला समजा, असं विचार करूया, मग हा. ऍडव्हान्स मध्ये काय शिकायचं आहे. तर बर. समजा आपण एक साधा विचार करतो की मीन राशीचा स्वामी, धनुराशीचा स्वामी गुरु, आणि गुरु हा उच्चीचा कर्क राशीमध्ये आहे. हो. तर 4, 9, 12 ह्या 3 राशी गुरुसाठी श्रेष्ठ म्हणून समजलेल्या आहेत. आणि जर समजा गुरुच्या उच्च राशीमध्ये चांगले गुण गुरुला मिळालेत, कारण गुरु हा 56 गुण, 54 गुण, 52 गुण अशा तऱ्हेने त्याची कार्यसिद्धता आहे. देत. तर बर. जर समजा त्या ठिकाणी कर्क राशीला चांगले गुण मिळाल्यात आणि धनुराशीला कमी मिळाल्यात, तर हा. त्या ठिकाणी गुरु हा कर्क राशीचं फलित चांगलं देईल. पण कर्क राशी गुरु उच्चीचा होतो, त्यावेळेला जर गुण कमी आले असतील तर कर्क राशीमध्ये गुरु उच्चीचा होऊन सुद्धा त्या ठिकाणी त्या गुरुला चांगलं फळ मिळणार नाही किंवा आपण अपेक्षित राहायचं नाही. अच्छा. ओके. आपण बऱ्याच पत्रिका घेणार आहोत. तुमच्या सगळ्या समस्या हो ज्या सर. आहेत ओके. हा हा. तर त्या आपण पूर्णपणे हे करणार आहोत. ओके सर. थँक्यू. तर त्याला सब हा बोला. अ, बोला. जे ग्रह एखाद्या राशीमध्ये निश्चित असतात, हम्म. परंतु तिथे त्यांना चांगले गुण मिळालेले असतात, तर त्याचं फलित कसं करायचं? हा, बरोबर. आता बघा,
कधी कधी आपण असं विचार केला की मेष राशीमध्ये शनी नीचेचा आहे, बरोबर आहे, आणि रवी उच्चीचा आहे, हा. बरोबर. मग आता अशा हो. वेळेला शनी जर नीचेचा आहे आणि रवी उच्चीचा आहे, तर त्या ठिकाणी शनी नीचेचा झाल्यानंतर जर शनीला कमी गुण आले तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, कारण तो मुळातच नीचेचा आहे. पण जर समजा शनी मेष राशीमध्ये नीचेचा आहे आणि त्याला 3 पेक्षा अधिक गुण आले तर त्याचं जे नीचत्व आहे ते कमी होतं, म्हणजे ते राहत नाही. आणि अच्छा. सूर्य हा उच्चीचा होतो आणि सूर्याला अपेक्षित समजा 5 गुण आहेत एक साधारणतः, हम्म. आणि त्याला 2 गुण हम्म. आले तर त्याचं उच्च हम्म. पण कमी होतं. अच्छा. हा. म्हणजे उच्च आणि नीच या दोन गोष्टीमध्ये आपण जर बघितलं तर एखादा ग्रह जर उच्चीचा होत असेल, स्वग्रही होत असेल, मूळ त्रिकोण मध्ये होत असेल, हा जो सगळा जो भाग आता आपण विचार करणार आहोत या अष्टक वर्गामध्ये, तो संपूर्णपणे इन ऍडव्हान्स ऍस्ट्रॉलॉजी संदर्भात तिथे आपण शिकणार आहोत. अच्छा. थँक्यू सर. काही अडचण आहे का? नाही अ, सर, समजलं. नाही. तर नमस्कार, बेंद्रे बोलतोय. बोला साहेब. ते बेसिक मी केलेलं नाहीये अष्टक वर्ग, तर समजेल ना मला, म्हणजे हे ऍडव्हान्स? बघा ना, समजेल का नाही समजणार. यू आर क्लेवर. म्हणजे त्याची विचारा. सिस्टीम तुम्ही समजून सांगाल सगळ्यात, ते गुण. हा, आता तुम्ही प्रश्न विचारला, मी सिस्टम समजून सांगेन. चालेल आता सर चालेल. मला पण बेसिक बेसिक नाही येत अष्टक वर्ग. नाही, हरकत नाही मॅडम. सर मी पण आज प्रथमच अष्टक वर्ग जॉईन केलाय. नमस्ते मॅडम. आज प्रथमच केलाय. आता काय आहे, सर मी पण रेखा पवार. थोडस बेसिक घ्या सर. आता बेसिक सांगितलं तुम्हाला. आपले 10 लेक्चर तिथे आहेत ऑलरेडी, पण तरी बर सुद्धा बेसिक घेणार. बर बर, बेसिक चालेल घेणार, चालेल. नाही असं नाही. घेणार ओके सर, बेसिक. थँक्यू. बरं, आणखी कोणाला काही इत्यादी माहिती किंवा कोणाला खरोखर काही माहिती नसेल अशा बाबतीतलं अष्टक वर्गातील फलित विचारा, काय हरकत नाही त्याच्यामध्ये. एनी शून्यच क्वेश्चन्स? गुण असेल, हा, 0 गुण. येऊ शकतात, येऊ शकतात ना. कोणत्या राशीला आहे, कोणत्या भावाला आहे, सिस्टम मी तुम्हाला प्राथमिक समजवतो, जे बेसिक आहे अष्टक वर्गातलं. आता तुम्ही एखादी रास सांगा. मी सांगू का सर? हा, सांगा. मकर राशी सप्तमात आहे समजा. आता मकर हा, राशी स्वतः शनी ग्रहाची आहे. शनीची राशी हो, आणि शनीला बरं. त्या राशीत 0 गुण आहेत. ओके, फाईन. हा. आता जर समजा मकर राशीमध्ये मंगळ उच्चीचा होतो, हो. बरोबर आहे की नाही, हो सर. आणि इत्यादी ग्रह जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्थित समजा गुण देत असतील आणि हा. सप्तम स्थानाचा आपल्याला विचार करायचा असेल तर हा. शनीलाच 0 गुण येऊन आपल्याला काहीतरी बिघडेल असं बिलकुल नाही. अच्छा. हा, आणि राशी स्वामीला गुण यावेत हा नियम आहे, पण यदा कदाचित त्या राशीचा हक्क हा इत्यादी ग्रहाकडे गेला असेल, तो त्या राशीचा मित्र आहे का शुभग्रह आहे, त्याच्यावरती त्याचं फलित जे आहे ते अवलंबून आहे. उदाहरणार्थ आपण समजूया की कर्क लग्न आहे, सप्तम स्थानामध्ये मकर राशी येते, मकर राशीच्या अधिपतीला समजा 1 गुण आहे किंवा 0 गुण आहेत, आणि त्याच्यामध्ये असणारा दुसरा ग्रह जर चंद्र आहे किंवा बुध आहे, शुक्र आहे, तर सप्तम स्थानाचा मुख्य कारक ग्रह आहे शुक्र, तर त्याला जर 5 गुण आले असतील आणि शनीला 0 गुण आले असतील तर शुक्र हा त्याचा मित्र आहे आणि स्थानबली आहे आणि कारक ग्रह आहे, तर त्या ठिकाणी तो ग्रह त्या राशीचा ताबा घेऊन ती राशी अपडेट करण्याचा प्रयत्न करेल. पण समजा शुक्राला पण कमी गुण आहेत सर, मॅक्सिमम म्हणजे सरासरी किती गुण पाहिजेत म्हणजे चांगलं? 4 असावेत का? नाही नाही, असं आहे, शनीला आणि मंगळाला 3 गुण आहेत, इत्यादी हा. ग्रहांना 4 आहेत, हम्म. 5 आहेत आणि 6 आहेत. आता शुक्रासारख्या ग्रहाला 5 शुक्राला गुण पण आहेत. इथे 2च असतील समजा, शुक्राला सुद्धा, शनीला मग 0 मग आणि शुक्राला 2. मग 2 गुण आहेत तर शुक्र हा कॅपेबल नाही त्या 7th हाऊसला.
म्हणजे सप्तम अतिच स्थानाचं हे कमी होईल का त्याचं फलित परत कोणत्या तेच आहे दृष्टीने सांगतो कमी? मला मॅडम. हा एक सर. मिनिट. कदाचित मॅडम सगळ्या मकर राशीला गुण कमी आल्यात असं समजा आणि 22 गुण हो. ऑलटुगेदर टोटल आलेली आहे. हा. तर हो सर. सगळेच गुण जर कमी 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 होत झाले तरच ते 22 गुण येतील. पण हो. एंटायर मकर राशीला एकूण गुण किती आहेत? 23 गुण सांगितलं ना मी मला. हा, मग म्हणजे 23 गुण कमीच आहेत आहेत ते. तर ते कमीच आहेत. मग कमीच सगळे ग्रह तिथे नापास झालेले आहेत. पण एखादा ग्रह तिथे डेफिनेटली ऍव्हरेज 5 ग्रहाने असेलच. बुध 5 आणि गुरु 6. हा, मग आहे ना. मग हा. त्याच्याकडे ताबा गेला होता. अच्छा, म्हणजे त्या सप्तम स्थानाचं तिकडे त्यांच्याकडे गेलं का? येस. बरं. राशीला बळ नसून त्या ग्रहाला बळ मिळालेलं आहे. बळ मिळालं त्या म्हणून स्थानामध्ये असं. म्हणून ती सिक्वेन्स जी आहे ती तुम्हाला व्यवस्थित पाहता आली पाहिजे. म्हणजे तुम्हीच म्हणालात की 0 गुण, ह्याला पण 2 गुण, त्याला पण 2 गुण आलेले हा. आहेत, तरी सुद्धा ते गुण कोणीतरी मिळवलेले आहेत आणि त्यांचे गुण वाढलेले आहेत त्या ग्रहाचे. हो. म्हणजे तो समज. रुलिंग तयार होईल तिथे. म्हणजे त्याच्या हातामध्ये त्या गोष्टी आहेत. बरं. ओके सर, समजलं. छान समजलं सर. थँक्यू. थँक्यू. बरं, आणखी तर बोला. विचारू. हा, बोला. मग आता हे मॅडम म्हणतात तिथे मकर राशी आणि तिथे गुरु नीचेच आहे आणि त्याला 6 मिळालेत ना, मग त्याचा फल त्याचा फळ गुरु देणार चांगलं. पण निचेचा गुरु हा चांगल्या अवस्थेमध्ये आला ना अष्टक वर्गामध्ये. ओके. हा हा. आता समजा जर लग्नात कर्केचा गुरु उच्चीचा आहे आणि त्याला 2 गुण आले असते तर उच्चीचा यावर उपयोग नाही. ओके. हा हा. आणि जर समजा तो निचेचा असून पुन्हा त्या ठिकाणी त्याला गुण चांगले मिळाले आहेत, त्याचा अर्थ त्याचा निश पण निघून गेलेला आहे. ओके. हा हा. बरं, दुसरी गोष्ट, हो. आता कवटेकर मॅडमने जो प्रश्न विचारला तर त्या ठिकाणी मॅडम खरोखरीच मकरेला ओरिजिनली गुरु आहे का? नाही, मकरेला नाहीये गुरु सर. फक्त त्या राशीला गुण दिलेले आहेत गुरुंनी. मग तेच सांगतो काय तुम्हाला. त्या हा. राशीत गुरु असून जर त्या गुरुला गुण कमी आले असतील तर हा. त्या गुरुचा तिथे काडी मात्र काही उपयोग नाही. म्हणजे आधीच निचीचा आणि त्याच्यात गुण पण कमी, म्हणजे काहीच त्याचं हे नाही. Yes. पण समजा निचेचा आणि गुरुला 6 गुण आले हा. तर त्या ठिकाणी तो चांगला त्याचं त्याचं निचत्व निघून जाईल. जाईल. हा. ते आपण पहिल्यांदा क्लिअर केलं ना, हो हो सर. नाही का? हो सर. ओके ओके. समजलं. थँक्यू सर. थँक्यू. इथे आता जे उदाहरण मॅडमनी दिलं होतं ना, त्याच्यामध्ये बुध आणि गुरु दोघांनाही चांगले गुण आहेत. तर ऍक्च्युली गोचरीने जेव्हा ते त्या राशीमध्ये येतील तेव्हा त्याचा इफेक्ट मिळेल का कसं मिळेल ऍक्च्युली? कोण बोलताय आपण? सर, चिपलकट्टी. हा, राजू भाई. आता ऐका 2 मिनिटं. कसं आहे की गोचरची मांडणी अष्टक वर्गामध्ये केव्हा उपयोगात आणायची, तर ज्या वेळेला जातक आपल्याकडे आलंय आणि त्यावेळेला तुम्ही वर्तमान गोचर मांडलं तर वर्तमान गोचर याच्यामध्ये कसं आहे की एक साधारणतः लग्न 2 तासाचा अवधी उदित लग्नाला घेतो. त्या दरम्यान जेव्हा तुम्ही लग्न मांडाल आणि त्याच्यावरून जेव्हा तुम्हाला तिथे त्याचा फलादेश द्यायचा असेल तर जातक हा मूळ कोणत्या लग्नात जन्माला आलेला आहे तेच लग्न तुम्ही जर विचार केला तर चांगलं होईल. पण तसं नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही जातक आगमन झालं आणि प्रश्नकुंडलीवरती उदित लग्न समजा कुंभ आहे तर कुंभ लग्नाला तुम्ही जेव्हा तिथे मांडणी कराल त्याला अनुसरून त्या घटनेला विदिन 2 आवर्स जे काही गुण तिथे सगळ्याकडे विखुरलेले असतील ती गोष्ट कुठल्या स्थानाचा प्रश्न असेल त्या स्थानावरती आपल्याला गोचर तिथे अवलंबून फलादेश अवलंबून आहे. ओके सर. फलादेश सांगते मी तुम्हाला टेक्निकली वर्तमान गोचर मांडून नंतर ठरवायला पाहिजे. अधिकतम जेव्हा आपण गोचर कुंडली मांडून जर समजा त्या ठिकाणी आपण फलादेश देण्याचा प्रयत्न करीत असू तर त्यावेळेला त्याचा प्रश्न कोणत्या स्थानाशी संबंधित आहे आणि त्या स्थानाला किंवा त्या पर्टिक्युलर राशीला एकमेकाला जुळवून एकूण राशीला किती गुण मिळवलेले आहेत तर ते सर्वाष्टक म्हणून त्याचा विचार केला जातो. आणि भिन्नाष्टक असं आहे की इंडिव्हिज्युअल एकेका पार्टला किती गुण आलेले आहेत त्याला भिन्नाष्टक.
हो सर. असं आहे. थँक्यू. थँक्यू सर. मग सर जर मी समजा तुम्हाला, हा 2 मिनिटं जरा. जर हा समजा तुम्हाला इंडिव्हिज्युअल एक एक पार्ट वरती जर गुण विचार करायचे असतील तर आता आपण तो पण घेणार आहोत माध्यम. तर त्या ठिकाणी पर्टिक्युलर एका राशीला कमीत कमी कोणाला गुण आलेले आहेत तर तो त्या ठिकाणी सपोर्टेड आहे का, म्हणून बिनाष्टकामध्ये तुम्हाला सर्वोच्च गुण ज्या राशीमध्ये एखाद्या ग्रहाला आले असतील तो ग्रह कोण आहे तो तिकडचा अंमलबजावणी करणारा प्लॅनेट आहे, जसं आपण नाडीमध्ये शिकलो त्याप्रमाणे. ओके. ओके सर. ओके. थँक्यू सर. थँक्यू. बरं, कोण बोलतोय आता विचारा. हॅलो सर, मी बोलते. हा बोला बोला. सर आता आपण गोचर विषयी बोलताना एखादा जातक ज्या वेळेला येतो त्यावेळीची कुंडली मांडतो असा आपण विषय घेतला. पण आतापर्यंत आपण म्हणजे ह्याच्या आधी पण एक विधान तुमचं असं होतं की त्याचं जे मूळ लग्न आहे तेच मूळ लग्न त्या दिवशी ऍडजस्ट करून घ्यायचं की जे लग्न अवेलेबल येईल त्या वेळेला ते घ्यायचं. याच्यातला महत्वाचा मुद्दा ठीक कोणता थोडा सांगा. ठीक ठीक आहे. आता मॅडम तुम्ही असं करा की समजा एखादा व्यक्ती दुपारी 3 वाजता आलाय, हा बरोबर आहे, होय. त्यावेळेला आकाशामध्ये कोणतं लग्न उदित होतं ती आपण हा कुंडली मांडली, हा त्याची बाजूला प्रिंट काढून ठेवली आणि हा त्याचं मूळ लग्न समजा त्या ठिकाणी तूळ असेल हा आणि ते जेव्हा तुम्ही लग्न लावाल तर हा त्यावेळेला ते ग्रह जर ट्रान्झिस्टमध्ये पुढे मागे झाले असतील कदाचित. हा हा आता पुढे मागे म्हणजे काय, मागे म्हणजे एखादा ग्रह जर वक्री येऊन राशांतर केलं असेल मागे जाऊन हा तर हा गुणांमध्ये फरक येईल, कळलं का. हा आणि हा जर समजा तसेच्या तसेच गुण, आता चंद्र हा कदाचित 2 तासाने बदलणार आहे. आता मी जे होय. तुम्हाला सांगितलं की मिथुनेमध्ये आणि तुळेमध्ये किंवा हा कुंभेमध्ये आणि तुळेमध्ये हे साधारणतः 6 तासाचं अंतर आहे, 8 तासाचं अंतर आहे. त्या अंतरामध्ये ग्रहांचं अदलाबदल होईल, अच्छा. हा कळलं का. मग ती हा अदलाबदल जे मोठे ग्रह आहेत ते तसेच राहतील, पण राहतील. त्या ग्रहाला किती गुण देण्याचा अधिकार आहे किंवा त्यांचं संगनमत आहे तर त्याचं काउंटिंग तुम्हाला येणं गरजेचं आहे. त्याकरता तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्रॅक्टिस करून ठरवायला पाहिजे तो तक्ता की अशा वेळेला कुंडली उघडल्यानंतर त्याच्यामध्ये फलादेशमध्ये सॉरी गुणांमध्ये किती तफावत आली. ओके ओके कळलं सर. कळलं. बरोबर आहे कारण दीर्घ मुदतीचे ग्रह तिथेच राहतील आणि अं, शीघ्र गतीचे ग्रह थोडे बदलतील त्यामुळे तफावत राहील. ओके. नाही आता बघा, 1 मिनिट, एका दिवसामध्ये समजा 5 राशींचा जो भाग येत असेल, जसं 9 पंचम मध्ये मिथुन आणि तुळेचा भाग आला हा तर मिथुनेपासून तुळेमध्ये यायला किती अवधी लागेल, तर 5 ग्रहाला 10 तास लागते, हो नाही का. होय. मग जर 10 तास लागत असतील तर इन शॉर्ट कसं असतं गणितामध्ये की 8 तास जो आहे तो ऍव्हरेज पकडला जातो आणि हा 8 त्रिक 24 होतात, म्हणजे 24 तासाचा दिवस आहे. हा जसं आता हा महिना कुठला आहे तर मार्च आहे, हो बरोबर आहे. मग मार्च हो आहे तर आता उदित लग्न जे आहे ते कन्या आहे, पण थोड्या वेळाने ते आता तूळ होणार आहे, कारण कन्या हम्म, लग्न समाप्तीच्या जवळपास असेल किंवा तूळ उगवलं असेल आता. हम्म. तर हा महिना मार्च आहे आणि 15 तारखेच्या जवळ आहोत आम्हाला होता. आज 12 तारीख आहे ना का 13 तारीख आहे. 13 आहे. हा मग 15 तारखेच्या जवळ आहोत आपण आणि 15 तारखेच्या आज जवळ 12 आहे. बारा असल्यामुळे आहे आज बारा 12 आहे. 12 आहे. मग आज त्यावेळेला 12 तरी तारीख. सुद्धा 15च्या जवळ आहोत आपण. तर हम्म, 15च्या जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी आत्ता उदित लग्न यदा कदाचित 8 वाजले असतील तर तिथे हम्म. 7-8 अंशाचं तूळ लग्न डेफिनेटली असेल. बघा अच्छा. किती आहे शिंदे मॅडम. बरं बोलू का? हा बोला. 8:46 पर्यंत कन्या लग्न आहे. किती वाजेपर्यंत? 8:46 8:46 म्हणजे अजून हो लग्न बदललेलं नाही. मग नाही आता पूर्ण 8:46 पर्यंत कन्या लग्न आहे तर साधारणतः 20 अंशाच्या पुढचं लग्न आता आहे पुनर्वसू. ओके. किती अंशाचं आहे बघा कन्या लग्न, 20 अंशाच्या पुढचं आहे का? हो.
म्हणजे कन्या लग्न जर असेल तर हस्त नक्षत्र आहे का तिथे? आता का 17 चित्र आहे? 17 डिग्री आहे आत्ता, हो मग हस्त आहे. हो चित्र 23-20 सुरू होईल. धन्यवाद सर. किती अंशाचा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे कन्या लग्न किती अंशाचं आहे? 17 अंशाचं आहे ना आता. 17-42 हस्त हा मग तिसरं चरण. हस्त तिसरं चरण आहे. तर आता त्या ठिकाणी राहिली किती चरण? 4. किती चरण राहिली? 3 चरण राहिले ना राशी बदल व्हायला. 17 आणि 1 हस्त. 17 आणि 3 20 ना, 3 चरण राहिले ना. हो हो किती राहिले? मग 3 चरण म्हणजे 11. जर आपण मिनिटं बघितली तर 11 ते 33 मिनिटानंतर लग्न बदलणार आहे. मग आतापासून 33 मिनिटाचं पुढे जा, लग्न बदललं तुम्हाला. कळलं? 1/9 बदल व्हायला साधारणतः 11 ते 12 मिनिटं लागतात. असं आहे. आता किती वाजले घड्याळामध्ये? 8 आता 8 वाजले का? वाजून 8 मिनिटं झाली सर. मग आता त्याच्यामध्ये तुम्ही ऍड करा. 8 ते 33 मिनिटं ऍड केली तर 8:41 होतं. मग त्यावेळेला 8:46 ला लग्न बदलणार आहे ना. 46. 8:46 ला बदलणार आहे. बरोबर सांगितलं ना तुम्हाला. हो सर. हो. सोपं आहे, काही कठीण नाही. बोला. कळलं नसेल हो तर सर, अवश्य कळलं. आपण. हा कळलं सर, थँक्यू. आणखी कोणाला विचारायचं आहे तर कुंडली मांडतील मॅडम. त्याच्यानंतर आपण चर्चा करू आणि त्यावेळेला तुम्हाला हे बोला. मॅडम तारीख लावा. बोला. बोलायचंय का हा. नाही नाही सर, म्हणजे तुम्ही म्हणालात की उच्चीचा ग्रह म्हणजे एखाद्या राशीत उच्चीचा असेल आणि त्याला कमी मार्क असतील तरी तो तिथे त्याचं काही देणारच नाही का त्याचं फलित काही, म्हणजे आता कसं आहे तिथं सांगतो होऊ तुम्हाला. शकत. सांगतो. जावई हा मान्यवर आहे की अमान्य आहे? मान्य. आणि जर त्याला घरात मान्यवरच आहे, किंमत नसेल मान्यवरच. तर? आणि जर त्याला घरात किंमत नसेल तर नाही, असं काय कसं होईल? होईल? तर मग असं होऊ शकतं ना. म्हणजे नाही होऊ कमी शकत. मार्क असले होऊ शकतं काही काही त्या वेळेला. पण कमी तसे मार्क व्यक्त करता येत नाही ना पण सर ते त्यात नाही नाही असं नाही, तर त्याचा डिमांड कमी. अच्छा. कळलं का? हा 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 बरोबर. त्याचा डिमांड कमी. म्हणजे त्याला तुम्ही आग्रह नाही, याच हो तुम्ही आलंच पाहिजे, आलात येऊनच या जा. जाता जा. आला तर हो आला, नाही तर उडत गेला. कळलं? हो. बरं ठीक आहे. आता तारीख बघा. 12 ऑगस्ट 1968. 8 वाजून 14 मिनिटं सकाळचा जन्म आहे. मुंबई. सर बघा. एकच मिनिट, मी बाहेर पडले होते त्यामुळे मला अरे प्लीज बापरे. परत को होस्ट कराल का? हा हो, एक मिनिट करतो. हा 2 मिनिटं. ओके. कसं काय बाहेर पडले तुम्ही? तर काहीतरी इंटरनेटचा इश्यू झाला, आय डोंट नो, पण मग नंतर मला यायलाही वेळ लागला. हा एक मिनिट जरा आवाज द्या. हा हा हो हो. हो हो येस. झालं. ओके सर. मग काय झालं? हो हो सर. झालं तुम्ही? हो तारीख घ्या लिहून. 12 ऑगस्ट 1968. 8 वाजून 14 मिनिटं सकाळी मुंबई. जातक पुरुष. बघा. लिहून घेतलं सगळ्यांनी? हो सर. हो सर. हो सर. मग पुढे जाऊ. हो सर. हो सर. चला मॅडम, लग्न कुंडली लावा. होय, त्यांना लावते लग्न सर, करू. लावते. हा लग्न कळू द्या. लावली सिंह लग्नाची. हा बघा. आता असं आहे, लक्षात घ्या. हे लग्न आपण जर पाहिलं तर ह्या लग्नापासून कुठला ग्रह किती अंतरावरती आहे. तर शनी ह्या लग्नापासून 9व्या घरामध्ये आहे. म्हणजे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं
तो किती अंशाचा आहे तो जाऊ द्या, पण तिथपासून तो कितवा आहे तर 9वा आहे, तर त्याला किती मार्क येतील? चंद्र तिथपासून 8वा आहे, सूर्य हा त्या लग्नापासून 12वा आहे, बरोबर आहे. आणि त्यामध्ये दुसरा ग्रह कोणता आहे? शुक्र नाही, पण 12वाचा आहे ना. नाही नाही, रवी बरोबर कुठला ग्रह दिसत नाही ते मला. मंगळ आहे, मंगळ. मंगळ आहे. मंगळ, हा मंगळ 12वा ग्रह आहे. बर, आता हे मुख्य आपण जर बघितलं तर सिंह लग्नाला शुक्र हा लग्नामध्ये आहे, गुरुयुक्त आहे, बुधयुक्त आहे. बुध, शुक्र आणि गुरु हे 3 शुभ ग्रह सिंह राशीमध्ये आहेत. एवढं नक्की झालं. होय. लग्नेश 12व्या राशीमध्ये आहे आणि मंगळा सोबत आहे. भाग्येश आणि लग्नेश हे एकत्र 12व्या स्थानामध्ये आहेत. त्याचं फलित आपण पारंपरिक मध्ये देतो. ओके, आता अष्टक वर्गाचा जो तक्ता आहे तो आपण अतिशय चांगल्यापैकी विचारपूर्वक करू. यामध्ये नीचेचा ग्रह कुठला आहे तर मंगळ आहे ना, बघा, आणि शनी. शनी पण. दोन्ही शनी मंगळ दोन्ही नीचेचे आहेत. हा, मग ह्या 2 ग्रहांना आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे फलितामध्ये, फलित करताना. कळलं? ऍडव्हान्स अष्टक वर्गामध्ये तुम्हाला हे 2 ग्रह जे निषिद्ध आहेत तर त्या 2 ग्रहांना कुठल्या राशीमध्ये, कुठल्या स्थानामध्ये चांगले गुण आले आहेत का, लक्षात आलं? होय सर. हो सर. ओके, फाईन. आता मॅडम तो तक्ता लावा आणि मग परत एक्सरसाइज करूया. लावलाय बघा, दिसतोय का? हा, हो मॅडम. हो मॅडम. मला पण तुम्ही गाईडलाईन द्या. त्याच्यामध्ये 5वी रास जी आहे ती सिंह आहे बघा, आणि त्याला 29 गुण आलेले आहेत. पहिला आपल्याला 5 म्हणजे सिंह, बरोबर आहे. 29 गुण आलेले आहेत. लग्नामध्ये 3 ग्रह आहेत, गुरु, बुध, शुक्र, हे 3 ग्रह आहेत ना लग्नामध्ये. होय. होय सर. आता सिंह राशीमध्ये त्या ठिकाणी गुरुला किती गुण आलेले आहेत? हे 6 गुण आहेत का गुरुला? हो, 6 आहेत. 6 गुण. बुधाला 5 गुण आहेत. होय. हो. आणि शुक्राला 3 गुण आहेत. हो. म्हणजे ह्या कुंडलीमध्ये शुक्राला गुण हवे होते होय. आणि ते उपस्थित आहेत आणि गुण कमी मिळालेले आहेत. त्याच्याकरता तुम्हाला शुक्राचा फलादेश देते वेळी पूर्णपणे विचार करावा. या लग्नाला गुरु आणि बुध आणि चंद्र हे 3 ग्रह आणि 4था शनी, पण तिथे उपस्थित असणारे 2 ग्रह यांना चांगले गुण आहेत, पण शुक्राला गुण कमी आले, म्हणून ऑल टुगेदर राशीला 33 गुण आले असते जर त्या ठिकाणी शुक्राला चांगले गुण आले असते आणि मंगळाला पण चांगले गुण आहेत, 3 म्हणजे ऍव्हरेज आहे, आणि सूर्याला आणखी गुण आले असते तर त्या ठिकाणी गुणामध्ये वाढ झाली असती, तर यदा कदाचित 31-32 गुण तयार झाले असते. मग आता शनीला 4 गुण आलेले आहेत. शनीचा संबंध त्या राशीशी नाही, कारण का तो त्या ठिकाणी सप्तमाधिपती आहे. पण त्यावेळेला तुम्हाला इथे लग्नी असणारी जी सिंह रास आहे त्या सिंह राशीमध्ये असणारे 3 ग्रह आहेत, त्यातल्या 2 ग्रहांना अतिशय चांगले गुण मिळालेले आहेत आणि त्यातला एक ग्रह जो शुक्र आहे त्याला कमीत कमी गुण आलेले आहेत. म्हणजे निदान 4 जरी गुण आले असते तर 30 गुण संख्या झाली असती, आणि त्या शनीला जर 3 गुण असते आणि शुक्राला 4 गुण झाले असते तरी सुद्धा 29 गुणावरती शुक्र बलवान झाला असता. कळलं? मग रवीला 4 गुण आले असते तर त्या ठिकाणी तुम्हाला रवीला सुद्धा 4 गुण येणं अपेक्षित होतं, पण ते आले नाहीत. म्हणजे त्यातला एक गुण कमी झाला. म्हणजे रवी हा लग्नाधिपती आहे आणि तो लग्नात नाही, पण तो कर्क राशीमध्ये आहे, त्याला तिथे 6 गुण आलेले आहेत. गॉट इट?
हो करकेच सहा हो आहे. सर, परकेट 6 हा आहे. मग तो तिथे जाऊन 6 गुण मिळवतोय, पण हम्म. त्याच्या स्वतःच्या लग्नामध्ये 6 गुण मिळालेले नाहीत. आणि तिथे बघा कन्या राशीला रवीला 0 गुण आलेले आहेत हो. धनस्थानामध्ये. हो हम्म. हो सर. हा म्हणजे धनस्थानामध्ये सूर्य हा कमकुवत झालेला आहे, आणि तोच सूर्य जो आहे तो इत्यादी ठिकाणी कुठे झालाय, तो तूळ राशीला नीचे जावतो, तिथे त्याला 5 गुण आलेले आहेत. हम्म. हो बरोबर आहे ना? होय. हो सर. तोच रवी मकर राशीमध्ये 8 गुण घेऊन आलेला आहे. हो. हो 8 गुण आहेत आणि मकरेत. मकर रास ही षष्ठातली रास आहे, मगाशी कुलकर्णी मॅडमने विचारल्याप्रमाणे, आणि त्या राशीला एकूण गुण 39 आलेले आहेत. हम्म. म्हणजे षष्ठस्थान हे ह्या कुंडलीमध्ये जरी शत्रूचं असलं तरी सुद्धा तिथे 39 गुण आलेले आहेत. याचा अर्थ षष्ठस्थान आणि लाभस्थान हे दोन दोन ही जी दोन स्थानं आहेत ती भक्कम झालेली आहेत. आणि त्यातल्या त्यात कन्या रास त्याला फक्त 19 गुण आलेले आहेत. मग हे सगळे गुण 19 मध्ये कोणी कोणी गुण खाल्ले तर रवीला गुण कमी मिळाले, मंगळाला 3 आले पाहिजे तर 1 गुण आलेला आहे, गुरुला 7 गुण आले म्हणजे 2 गुणांनी वाढ झालेली आहे, शनीला 1 गुणांनी कमी मिळालेले आहे, शुक्राला 1 गुण कमी मिळालेला आहे. असं करत करत ते जे गुण आहेत कन्या राशीचे ते 19 पर्यंत येऊन थांबलेले आहेत. सर एक विचारू? हा बोला हॅलो. तर आता इथं मकर राशीला, वृषभ राशीला आणि मिथुन राशीला जास्तीत जास्त गुण दिसतात 39 आणि 37. पण हो. ह्या राशीमध्ये एकही ग्रह नाही. मग ह्यांच्या हा राशी स्वामींचा विचार आपण कसा करायचा इथे? कारण इथं आता षष्ठ स्थान, दशम स्थान आणि लाभस्थान तिन्ही बघायला गेलं तर गुणांनुसार प्रबळ झालेला आहे. येस. हा मग ह्यांचा मग विचार कसा करायचा? त्यांच्या राशी स्वामीनुसार करायचा की कसा करायचा? नाही, आता सर्वाष्टक जे आहे हा आणि भिन्नाष्टक त्याच्यामधला हा तफावत काय आहे, तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे 2, 6, 10 ह्या राशींना गुण आलेले नाहीत, आणि ह्या पृथ्वी तत्वाच्या राशी आहेत, त्यांना गुण जास्ती आल्यात का मॅडम? पण वृषभ 6ला कमी राशीला आले. आहेत ना सर हो 39. हो साडेतीन 6ला आले. फक्त, कन्येला फक्त कमी आहे सर. कमी आहे. हो आता जर समजा जातक तुमच्याकडे आलाय आणि तो धनस्थानाबद्दल प्रश्न विचारत आहे किंवा हा प्रश्न विचारत नाही, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी धनस्थान हे कमकुवत झालेलं आहे, कारण त्याला तिथे गुण मिळालेलेच नाहीत, आणि त्यातल्या त्यात 7 गुण जे गुरुला मिळालेले आहेत ते त्यांनी ते धनस्थान सावरलेलं आहे. अच्छा ओके. पण गुरुला 7 गुण मिळालेत ना. हो हो हा पण जर मकर राशीकडे तुम्ही गेला, षष्ठ स्थानाकडे, जरी तिथे हा ग्रह नाही हा पण तरी सुद्धा मकर राशी 39 गुणाने बलवान झालेली आहे. हो हो बरोबर. मग जर समजा त्या 39 गुणामध्ये सगळ्यात जास्त गुण जे आलेले आहेत ते मंगळाला आलेले आहेत, हम्म. आणि मकर राशीला मंगळ उच्चीचा होतो की नाही? होय. सर रवीला 8 गुण आहेत 8 गुण आहेत, पण मकर मंगळाला पण राशीमध्ये. चांगले. हो हो मंगळाला 7 आहेत. हा हम्म. मग आता हो रवी कोण आहे, तर लग्नेश म्हणून आहे, हो पण तो 12व्या स्थानात आहे, बरोबर. कर्क राशीला आहे, तिथेही हो त्याला चांगले गुण आहेत. हो बरं, तिथे आता चांगले समजा आहेत. हो तिथे जर समजा तुमच्याकडे प्रश्न 12व्या स्थानाचा आला हा आणि रवीच्या बद्दलचा विचारणा आली, तर रवीला 6 गुण म्हणजे योग्य गुण आलेले आहेत, 8. हो आणि षष्ठ स्थानामध्ये 8 गुण आहेत, म्हणजे रवीला तिथे उत्तम गुण आहेत. हो मग तिथे तुम्हाला प्रश्न कोणापासून सुटेल, तर सूर्यापासून सुटेल. सुटेल. अच्छा ओके. हा ज्या ग्रहाला तिथे मान्यता मिळालेली आहे तो त्या राशीतला, त्या स्थानातला कमांडिंग प्लॅनेट आहे. अच्छा हा. ओके. म्हणजे आणि तो प्रश्न व्यवसाय संबंधी जरी प्रश्न असेल म्हणजे दशम स्थानासंबंधी प्रश्न आले तरी सुद्धा थोडक्यात असंच होणार आहे, कारण इथेही रवीला सुद्धा गुण 6 आहेत चांगले, आणि हो कुंडलीचा दशमेश शुक्र त्याला हा 5 गुण आहेत. म्हणजे दशमस्थान पण बलवान झालं ना. बलवान झालं. हो हो बरं. आता समजा दशमामध्ये ग्रह नाहीत तरी सुद्धा नाहीयेत. दशमस्थान हो बलवान होऊ शकतं की नाही, होऊ शकतं. हो हे तुमच्या समोर आहे. हो अच्छा. म्हणजे तो जरी ग्रह तिथे नसले तरी कसा विचार करायचा आता तुम्ही सांगितलं, ते क्लिअर झालं सर आता. हं.
म्हणजे जर समजा आता तिथे ग्रह आहेत पण त्याला किंमत नाहीये, हा जर आपण प्रथम स्थानामध्ये बघितलं तर बुधाला शुक्राला गुण कमी मिळाल्यात. कमी मिळाले. हो म्हणजे शुक्र हा ऑपरेटर नाहीये. बरोबर. हो 3च गुण आहेत त्याला. मग त्या तिथे ऑपरेटर कोण आहे? तर बुध आहे हो गुरु आणि गुरु झाले. गुरु गुरु आहे. जास्त गुण सर. हो हा हो मग गुरु हा तिथे ऑपरेटर आहे. म्हणजे तुम्हाला अच्छा. अपेक्षा कोणत्या ग्रहावरती ठेवावी तर गुरु गुरु ग्रहावरती ग्रहावर. ठेवा. हो कळलं का? हो सर आलं लक्षात. म्हणजे धन्यवाद. तुम्हाला जर हा बोला. नाही इथे षष्ठ स्थान आणि 12व्या स्थानात सूर्याला दोन्हीकडे चांगले मिळालेले आहेत. बरोबर. तर इथे दृष्टी वगैरे असं काही नाही नाही कन्सिडरेशन दृष्टी नसणार आहे. नाही दृष्टी नाही दृष्टी ही फक्त पारंपरिक मध्ये आपण जेव्हा मुख्य कुंडली पाहू हा त्यावेळेला तुम्ही दृष्टीचा विचार करू शकता. ऍक्च्युली नवमाशामध्ये पण दृष्टीचा विचार केला जात नाही, बर पण मुख्य कुंडलीमध्ये दृष्टीचा विचार केला जातो. आता इथे अष्टक वर्गामध्ये दृष्टीचा संबंध येत नाही. हा तिथला जो स्लॉट आहे तो किती गुणाने त्या ग्रहाला मान मिळालेला आहे, म्हणजे आता मान्यता आहे. इथे नोकरी संबंधी जर असतील काहीतरी व्हेरीफाईन. हो तर आता नोकरी आता षष्ठेश बघायला पाहिजे ना का तसं नाही बघायचं. नाही नाही आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्याला जर विचारलं की व्हॉट अबाउट माय जॉब, हा व्हॉट अबाउट माय सर्व्हिस, हा किंवा माझ्या शत्रूबद्दलची भूमिका तुम्ही सांगू शकाल का, तो हा ग्रह कुठला ग्रह कमकुवत आहे, हा तो तुम्हाला त्या ग्रहाला बळ नाही आहे. हा पण तरी सुद्धा सूर्य हा तिथे बलवान आहे आणि 8 गुणाने बलवान झालेला आहे. हा अतिरिक्त त्याला 3 गुण मिळाले आहेत, म्हणजे भरपूर चांगले गुण मिळालेले आहेत. हा याचा अर्थ त्या ठिकाणी षष्ठ स्थानामध्ये तुम्हाला पहिल्यांदा सपोर्टिंग प्लॅनेट म्हणून सूर्यच आहे. बरोबर आहे. म्हणजे आणि मग त्याचं त्या काही ठिकाणी वाईट शनी होणार खावा नाही. नाही. मग शनी असला जरी तिथे तर शनी 5 गुणांच्या वर 3 गुणांच्या वरती गेला तर एक चांगला समजूया आपण. तर त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मकर राशीला किती गुण आल्यात? 6 आहेत 6. 6 आहेत. मग मकर राशीला शनीला 6 आहेत. मग दोन्ही ग्रह म्हणजे राशी स्वामी पण बलवान आहे आणि सूर्य पण बलवान आहे, लग्नेश सूर्य. पण बलवान आहे. त्यामुळे सिक्युअर आहे त्याची पोझिशन. म्हणजे सर सरकारी नक्की. नोकरी पण मिळू शकते का मग? हो हो हो. कारण हे षष्ठ जातं स्थानाला मार्क पण 39 आहेत. परत रवीला आणि Yes. शनीला त्या स्थानात जास्ती मार्क आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे म्हणजे तर ते मार्क वाढलेले आहेत ना मॅडम. हा हो सर. इथे अगदी कमीत कमी म्हणजे 3-3 मार्क आहेत. हा ते म्हणजे 3 मार्क आहेत चंद्राला आणि 3 मार्क आहेत शुक्राला. म्हणजे ते सुद्धा तसे कमी नाहीच आहेत ना, म्हणजे मिनिमम 4 नाही, पाहिजेत 3 आहे. शुक्र 4 पाहिजे, शुक्राला 4 पाहिजे, शुक्राला 4 पाहिजे. शनीला 3 पाहिजेत. पण शनीने 3च्या ऐवजी 6 मिळवले आहेत. 6 मिळवले. ते इतर ग्रहांचे गुण त्याने मिळवलेले आहेत. बरं कळलं सर. ओके सर हा. थँक्यू. बरं, आता दुसरा भाग असा आहे की षष्ठस्थान बलवान झालेलं आहे. कुलकर्णी मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे दशमस्थान पण बलवान झालंय, पण धनस्थान कमकुवत झालेलं आहे कारण त्याला फक्त 19 मार्क आलेले आहेत आणि ते तुम्ही वाढवू शकत नाही. ते फलित कायमस्वरूपी आहे. बरं, अष्टक वर्गावरून कुंडली पाहताना तुम्हाला फक्त मूळ कुंडली आणि अष्टक वर्ग या दोघांचाच विचार करायला हवा. तर त्याचं जे वर्गीकरण आहे की अमुक एका ग्रहाला अमुक एक गुण येणं आवश्यक आहे, अपेक्षित आहे, ते जर आले तर ते स्थान बलवान होईल. कधी कधी असं असतं ऍव्हरेज एखादं स्थान हे 29 वरतीच असतं आणि 28 वरती असतं. आता जर सरसकट जर सगळेजण 28 वरती येऊ शकत नाही कधी, मग तिथे अदलाबदल होते गुणांची. कळलं? सर एक प्रश्न विचारू? हा बोला. मिसेस तांबे बोलते. सर आता बोला. इथे 6वं स्थान आणि 10वं स्थान हे खूप जास्ती गुण मिळवलेलं आहे. तर हो. ओव्हरऑल ही व्यक्ती खूप कर्तृत्ववान असेल किंवा त्याच्या कर्माच्या दृष्टीने त्याचं जास्त करिअर ओरिएंटेड अशी व्यक्ती असेल असं म्हणता येईल का? हो नक्की. आता कसं आहे मॅडम बघा, आपण जेव्हा एखादी कुंडली वाचतो तर आपण मूळ कुंडली वाचतो, त्याच्यानंतर आपण मग नवमाशामध्ये जातो.
मग नवमाशामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या कुंडलीमध्ये नवमाशामध्ये बळ आहे का, तर ते बळ करतेवेळी तुम्हाला 9 नवमाश त्याच्यातले एका राशीतले निघतात, म्हणजे 9 पार्ट आहेत. तर टोटल 108 नवमांश आहेत. असा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला जर फलित करायचं असेल आणि जातकाचा प्रश्न, शेवटी कसं आहे, जातक आपल्याकडे येईल तो प्रश्न घेऊनच येईल असं नाही, पण तो सांगेल मला एक सारांश, मला माझ्या जीवनाची थोडीशी कल्पना द्या, असं जर म्हणाला तर तुम्हाला त्या प्रॅक्टिसमध्ये सुद्धा दशम स्थान आणि षष्ठ स्थान ही दोन स्थाने अतिरिक्त बलवान आहेत. तर त्या ठिकाणी तुम्हाला षष्ठ आणि दशम ह्या दोघांवरती विचार करून त्याला तुम्ही प्रोत्साहित केलं पाहिजे. तिसरा पार्ट असा आहे की त्या ठिकाणी लग्नस्थान आणि लग्नस्थानामध्ये असणारे 3 पेक्षा दुसरे 2 ग्रह जे आहेत ते अधिक बलवान झालेले आहेत. त्यामध्ये गुरु आणि बुध हे 2 ग्रह, शुभ ग्रह जर तिथे बलवान झालेले असतील तर तुम्हाला मूळ कुंडली आणि अष्टकवर्ग या दोघांचाही तिथे विचार करून नंतर फलादेश देण्याची पद्धती अष्टकवर्गामध्ये उपलब्ध आहे. ओके, थँक्यू सर. कळलं का? जास्ती फास्ट होत आहे? नाही कळतंय सर, सर, कळतंय. मला असं विचारायचं आहे, म्हणजे आता इथे षष्ठ स्थान आणि दशम स्थान स्ट्रॉंग आहे आणि लग्न सुद्धा तुम्ही म्हटलं चांगले आहेत, कारण ते 2 ग्रह चांगले आहेत तिथे. पण धनस्थान सगळ्यात कमी मार्क आहेत. तर म्हणजे हा माणूस करिअर ओरिएंटेड वगैरे असून पण त्याला पैसे मिळणार नाहीत का? नाही, पैशाच्या बाबतीमध्ये बघितलं, पैसे आल्यानंतर पैसे जाणे. अच्छा, मिळतील पण जातील, म्हणजे नेट तो बॅलन्स. प्रश्नच आहे, तो राखून ठेवणार नाही. बरोबर आहे. कधी कधी असे प्रसंग येऊ शकतात. धनस्थान म्हणजे एक तर ते मारकस्थान पण आहे, अधिकतर कुटुंबाचा आधार देणारं स्थान आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्यांकडून सहाय्य न मिळता तुम्हीच लोकांना सहाय्य कराल आणि त्याच्यामध्ये तुमचे पैसे संपतील. बरोबर आहे. कळलं का? ओके, असं इंटरप्रिट करू शकतो आपण. येस. म्हणजे ओके सर लाभस्थानाला पण जास्ती आहेत की नाही गुण सर? हो, चांगले गुण आहेत. म्हणजे मग ते मित्रांच्यामुळे त्याचे पैसे जातील, मित्र भरपूर असतील, असं पण होऊ शकतं का अर्थ त्याचा? नाही, लाभस्थान हे मित्र मित्रमंडळी पण म्हणतो ना आपण लाभस्थान. नाही, बरोबर आहे मॅडम, पण लाभस्थान शेवटी इट इज गेनिंग ऑर लुझिंग, यू टेल मी. गेनिंग आहे, मग लाभ then you मिळणार. don't think about the losing. अच्छा, त्याचं भाग्य पण चांगलं आहे, भाग्य चांगल्यामुळे त्याला लाभ पण चांगले झाले, पण मग तो स्वतःहून त्याचं म्हणजे नुकसान करून घेतोय असं त्याचा अर्थ. हा, बिलकुल नाही, तसं नाही मॅडम. बघा, परत सांगतो, कारण धनस्थानाला कमी आहेत ना सर गुण. हरकत नाही. आयुष्याची गोळाबेरीज केल्यानंतर तुम्हाला मी एक उदाहरण देतो. हा सर. एखाद्या व्यक्तीचा दरवाजा हा वायव्य दिशेला आहे. अच्छा. तर त्यावेळेला यदा कदाचित त्या माणसाच्या कुटुंबामध्ये मुलांचं धनस्थान हे बलवान होत नाही, असा वास्तुशास्त्रातला नियम आहे. पण आता जर आपण विचार केला तर इथे पंचम स्थानाचं धनस्थान, पंचमामध्ये येणारी रास कोणती आहे तर धनु आहे. बरोबर आहे. पंचम स्थानाचं धनस्थान म्हणजे मुलांचं धनस्थान आहे. तर वडिलांनी न साठवता जर मुलांनी पैसे धनसंग्रह केला तर तो सहज शक्य आहे, पण इट विल टेक टाइम. आता समजा 28व्या वर्षी लग्न झालं, त्याच्यानंतर मुलगा 28 वर्षी व्हायला आपण 56 वर्ष झालो, नाही का? म्हणजे त्या ठिकाणी पुढे जाऊन जर विचारलं की माझ्या मुलांचं ध्येय काय असेल किंवा मुलं कुठपर्यंत सक्सेस होतील आर्थिक दृष्ट्या, तेव्हा तुम्हाला षष्ठस्थानाकडे जाऊन त्याचे गुण जे आहेत ते किती आहेत याबद्दल विचार करायचा आहे. म्हणजे मुलांची आर्थिक परिस्थिती चांगली असेल, मुलं सगळं चांगलं कमवतील. नक्की. आता बघा कसं आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, 28व्या वर्षी लग्न केलं तर 30व्या वर्षी म्हणजे 2 वर्षांनी मुलगा कमवायला लागेल का? नाही. मग तुम्हाला यू हॅव टू वेट. बरं बरं, एक मिनिट, 2 मिनिटं. जर समजा तुम्हाला संतती झाली आणि त्याच्याकरता तुम्ही एखादी योजना तयार केली आणि जर समजा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहिलात तर निश्चितच पुढे जाऊन मुलाचं आयुष्य हे सुखकारक असेल. बोला आता. अगदी समजलं सर, छान समजलं सर. बोला.
सर, ह्या पत्रिकेवरून असं वाटतं की व्यक्ती नक्कीच परदेशात गेलेली असो किंवा वास्तव केलेलं असतं असं जाणवतं. पण एखादी व्यक्ती आपल्याकडे आली आणि तिने जर विचारलं की मी परदेशात जाऊ शकेल का, अष्टक वर्गावून कसं काढता सर हे? मग अष्टक वर्गाला पण सारखेच नियम आहेत. जर समजा त्या ठिकाणी रवी आणि मंगळ हे दोन ग्रह 12व्या स्थानात आहेत, तर हो ते सर. मुळातच परदेशाचं स्थान आहे. तर येस येस. जातक हा कदाचित नोकरीसाठी तिथे जाऊ शकतो आणि स्वतः म्हणजे लग्नेश 12व्या स्थानात आहे. कर्क रास ही सर्व्हिस राशी आहे आणि तिथे हो असणारा ग्रह हा मंगळ नीचेचा आहे. तर त्या ठिकाणी हार्डवर्क करेल, पण तरी हो. सुद्धा त्या मंगळाला त्या राशीमध्ये जर चांगले गुण आले असतील तर त्या ठिकाणी त्याचं जे नीचपण आहे ते निघून जाईल. अच्छा. आणि जर गुण समजा आले त्याला, असतील तर. हो हो, आणि एखाद्याला समजा त्या 12व्या स्थानासंबंधित किंवा 4थ्या स्थानासंबंधित कमी गुण म्हणजे कारक ग्रह जर आपण विचार केला तर म्हणजे मग गुरु राहू वगैरे असे कारकच पकडतो आपण, नऊ भाग्यस्थान आणि राहूचा कृपया विचार केलेला हा सॉरी नाही. सर, नाही येस सर सॉरी, राहू बघत नाही आपण. मग त्यावेळेस कुठल्या ग्रहाला प्राधान्य देतो परदेशाचा कारक म्हणून? चतुर्थ स्थानाचा कारक ग्रह गुरु आणि चंद्र आहे. येस सर. अच्छा. ओके सर. चंद्र हा मातेचा कारक आहे, गुरु हा हो भरभराटीचा कारक आहे आणि तो मोक्ष त्रिकोणातला आहे. हो सर. येस, कळालं सर, म्हणून थँक्यू. ओके. तर मी एक प्रश्न विचारतो. हा बोला. हा लग्नी सिंह रास आहे आणि शुक्राला मार्क कमी आहे, 3च मार्क आहे. हो. तर विचार असा केला की मग शुक्र कुठे फळ देणार, तर मग शुक्र मिथुन राशीला म्हणजे लाभस्थानाला 8 गुण आहेत ऍक्च्युली. तर याचा अर्थ म्हणजे तो लाभस्थानाचं फळ सगळ्यात जास्त देणार म्हणजे. मी सांगतो. आता असं आहे की समजा जर तुम्ही शुक्र हा दशमाधिपती आहे हो आणि पराक्रमेश आहे, राईट बरोबर आहे. राईट. तो लग्न स्थानाला फलित देण्यासाठी तिथे योग्य नाही, कारण तो लग्नात बसलाय, त्याला तिथे मान्यता कमी आहे. करेक्ट. पण दशम स्थानाशी संदर्भात तो बिलकुल तडजोड करणार नाही. तिकडे तुम्हाला तो फलादेश देईल. त्याशिवाय ते दशम स्थानाचे गुण वाढलेले नाहीत. ओके ओके ओके. म्हणजे वृषभ राशीचे जे गुण वाढलेले आहेत हम्म. आणि ती रास शुक्राची आहे, तर त्या ठिकाणी जे गुण मिळाले याचा अर्थ शुक्राला तिथे चांगली बैठक मिळाली म्हणून गुण आले, ओके ओके. नाही का. आता भाग असा आहे साहेब की जर समजा तुम्ही वृषभ राशीकडे गेलात, 39 गुण आहेत, शुक्राला 5 गुण आलेले आहेत. 5 गुण आहेत, राईट. घाबरण्याचं काही कारण नाही. अधिक चंद्राला चांगले गुण आहेत. जिथे 39 गुण झाले त्या अर्थी सगळ्या ग्रहांना चांगले गुण आलेत आणि ते सगळे ग्रह कोणाचे तरी गुण खाऊन नंतर इथे बलवान झालेले आहेत. त्यांनी पहिला गुण खाल्ले ते कन्या राशीचे खाल्ले आणि वृश्चिक. वृश्चिकेला 23 गुण आहेत ना. हा प्रश्न लाभस्थानाच्या संदर्भात असेल तर विचारलं मी ऍक्च्युली. आवाज हा प्रश्न जर लाभस्थानाच्या संदर्भात असेल. हा 37 गुण आहेत लाभस्थानाला. हो हो. मग चांगले आहेत ना गुण ते. हा म्हणजे मग तिथे नाही मग तो तिथे पर्टिक्युलर शुक्र त्या ठिकाणी योग करेल, पण त्याचा स्वामी लाभस्थान हे त्याचं स्थान नाही आहे स्वतःच, ते बुधाच आहे ना. हो राईट राईट राईट. मग त्या बुधाला किती गुण आले त्याच्यावरती त्याचा फलाचा अवलंबून आहे. बुधाला 6 गुण आले. ओके ओके ओके. जे लाभस्थान कमकुवत झालेलंच नाहीये. करेक्ट करेक्ट करेक्ट. आता सिंपल नियम काय आहे, एखादं स्थान जेव्हा कमकुवत होतं, उदाहरणार्थ कर्क राशी कमकुवत झालेली आहे, पण तिथे रवीला चांगले गुण आहेत, चंद्राला गुण नाहीत. हो बरोबर राईट. राशी स्वामीला गुण नाहीत. करेक्ट. मग तिथे रवीला चांगले गुण आहेत, याचा अर्थ रवी तिथे पोषक आहे. रवी सपोर्टिंग आहे. रवी सपोर्टिंग राईट. हा. मग तुम्हाला जर समजा परदेशात जायचं असेल ह्या व्यक्तीला, तर त्या ठिकाणी ती व्यक्ती रवीवरती अवलंबून असेल, चंद्रावरती नाही. ओके. तर म्हणजे पित्याकडून सपोर्ट असू शकेल असं म्हणता येईल का? आता कसं आहे बघा मॅडम, वय वर्ष जेव्हा 30 होतं
त्यावेळेला व्यक्ती स्वतंत्र असते, तोच काहीतरी हालचाली करतो. पित्यावरती ही कुठली डिपेंडेंट नाही आहे. हा. ओके. कळलं का? आता रवी हा फक्त पित्याचाच कारक आहे असं नाही, तो त्याच्या नाही. पर्सनॅलिटीचा पण कारक आहे. बरोबर. हा. त्याच्या अंगी असणारे गुण पण त्याला कारक आहेत. पण शेवटी आपण जर बघितलं तर कर्क राशीला 24 गुणच आहेत, म्हणजे 4 गुण टोटल कमी आहेत. पण त्यातल्या त्यात रवीला चांगले गुण आहेत, कारण तो तिथे विराजमान असल्यामुळे. जर समजा रवी तिथे 2 गुणांनी असतात तर त्या राशीचे गुण आणखी 2 कमी झाले असते, 4 कमी झाले, म्हणजे 20 गुण आले असते, नाही का? हो हो. म्हणजे रवी हा त्या ठिकाणी निश्चित त्या राशीला तो सपोर्टिंग प्लॅनेट म्हणून वापरता येईल. म्हणजे यदा कदाचित एखाद्या व्यक्तीने सांगितलं की तू परदेशात जाशील, कसा जाईल? कारण का तो लग्नाधिपती हा 12व्या स्थानामध्ये 6 गुण घेऊन उपस्थित आहे. तो तिथे आहे आणि त्याला 6 गुण मिळालेले आहेत. आणि मंगळ तिथे आहे आणि त्याला 4 गुण मिळाले आहेत. मंगळ 1 गुणाने प्लस आहे, शनी 1 गुणाने प्लस आहे. ना तो 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 करतो तो जाईल तो हा, तो करतो तो जाईल ना तो. हो, प्रश्नच नाही. मग आलेले गुणसंख्या ही तुम्हाला तपासता आली पाहिजे, तरच तुम्ही तिथे सांगू शकता. पण चंद्राला त्या पर्टिक्युलर राशीमध्ये चंद्राला गुण कमी आल्यामुळे तुम्ही चंद्रापासून अपेक्षा ठेवू शकत नाही. चंद्र त्या राशीचा स्वामी आहे, अधिपती आहे, पण चंद्र त्या ठिकाणी तुम्हाला सहाय्य करू शकत नाही, कारण त्याला गुणच आलेले नाही. जे गुण आहेत ते सगळे सूर्य आणि शनीकडे विखुरलेले आहेत, आणि त्यातल्या त्यात 4 गुण जे आहेत तर ते बुधाला आहेत, आणि ते ऍव्हरेज आहेत. मंगळाला आहेत. मंगळ हा नीचेचा असून सुद्धा 1 गुणाने बलवान झालेला आहे. तिला पण चार. 4 सर, गुण आहेत ना. चंद्राला एकच गुण आहे इथे. याचा अर्थ हो, हा माणूस जरी फॉरेनला गेला तरी त्याचं मन कमकुवत असेल का मग? हा, म्हणजे त्या मनासारखं समाधान मिळणार नाही, आणि त्याने चंद्रावरती अवलंबून राहायला नको. यदा कदाचित चंद्र हा बलवान करायचा असेल तर मग त्यावेळेला तुम्ही त्याला उपाय सुचवू शकता, बाबा चंद्राचा जप कर, तर हा. तुला जे काही मानसिक चिंता वाटते ती होणार नाही, हे हम्म. असं तुम्ही त्याला सुचवू शकता. बरोबर आहे. पण हा थोडासा पॅसिव्हच असेल का, ज्या अर्थी एकच गुण दिसतोय इथे? चंद्र त्या राशीला बलवानच नाहीये, बलवान नाहीये, तेच. ते ओढून ताणून ते गुण आणूच शकत नाही. बरोबर आहे. जे आल्यात ते तुम्हाला कन्फर्म आहेत, त्याच्यामध्ये बरोबर. तुम्ही काही ढवळाढवळ करू शकत नाही, किंवा अतिरिक्त गुण तुम्ही त्याला मिळवून देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांनी चंद्राचे जप किंवा चंद्राचे उपाय करायलाच ये पाहिजे. ये आणि चंद्रावरती अपेक्षित राहू नये. बरोबर आहे. ओके सर, कळलं. थँक्यू. कारण आपल्याला जर समजा 12ही राशींचं वर्णन करतेवेळी प्रत्येक राशीला जेव्हा आपण सजेशन देऊ की इथे तुला कोणता ग्रह सहाय्यक म्हणून असेल, हा, बरोबर आहे. असं आहे. बरोबर बरोबर. आणि सर, हे जे सगळे मार्क्स आहेत ते ऑटोमॅटिक सॉफ्टवेअर मधनं येतात का? हो हो हो, म्हणजे ऑटोमॅटिक येतात. आपल्याला काय आकडेमोड करायची जरूर नाहीये? नाही, आता आकडेमोडाचं पुस्तक आहे, पण तुम्हाला हा. 3 तास लागतील बनवायला कुंडली. नाही नाही नाही, मी आपलं विचारत होतो मला, म्हणजे सॉफ्टवेअर मधनच येईल. हो, सॉफ्टवेअर मध्येच आहे, पण समजा यदा कदाचित तुम्हाला कुंडली बनवायची असेल हो. तर त्यावेळेला इट विल टेक लॉंग टाइम. बरोबर बरोबर. इट इज वेस्ट ऑफ टाइम. हे म्हणजे दिस इज अ सॉर्ट ऑफ रेडी रेकनर, जसं आहे तसं आहे, खटाखट हो खटाखट. हो, रेडी रेकनरच आहे ते. बरोबर. आणि ओके. आता तर रेडी रेकनरचा जमाना आहे. हा, हो. मी प्रयत्न करतो की एका राशीला किती गुण आले पाहिजेत हे हम्म. बघतो मी आणि सांगतो तुम्हाला. पण तरी सुद्धा कोणाला कळलं नसेल तर अवश्य विचारा, की जेणेकरून आपण त्याचा तपशील मांडू शकू. सर मी एक विचारू का? हा, बोला मॅडम. आता आपण सगळेजण त्या कर्क राशीवरच येऊन थांबलोय. तर त्याला 24 गुण आहेत हा, आणि हा लाभस्थानाला 37 आहेत. म्हणजे ह्या हा जातकाला लाभ तसे भरपूर होत आहेत. पण हे हो व्ययस्थान पण आपण म्हणून विचार करतो ना, म्हणजे खर्च जास्त होणे किंवा हो काय.
तर मग त्या खर्चात कमतरता येईल का? हे 24 गुण आहेत तर असं मला विचारायचंय म्हणजे. आणि लाभ नाही. भरपूर आहेत ना, म्हणजे हा त्याची मला असं म्हणायचं की त्याला लाभ तर भरपूर होत आहेत, तर ते म्हणजे तो जतन करून ठेवेल का, म्हणजे ती शिल्लक राहील का, असं मला विचारायचंय. कारण इथे 24च गुण आहे ना, म्हणजे आपण कसं हे व्यवस्थान म्हणजे खर्चाचं पण स्थान असं पण म्हणतो ना. तर हा सांगा तुम्ही आता, म्हणजे मला असं विचारायचंय तर. आता मॅडम असं आहे, हा एक सिंपल गोष्ट हा की समजा हा त्या ठिकाणी आपल्याला लाभस्थाना 12व्या स्थानाला गुण कमी आलेले आहेत, होय त्याच्यावरती तुमचा प्रश्न आहे. हा आता जर समजा लाभ तो मिळवतोय आणि खर्च पण करतोय, हा नाही का, हो तर त्यावेळेला तुम्हाला चिंता लाभाची असते मॅडम, खर्चाची नसते. अच्छा, म्हणजे चंद्राला कमी गुण मिळाले म्हणून असं म्हणायचं का? हा, चंद्राला जरी कमी गुण मिळालेले आहेत हा 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 तरी सुद्धा तुम्हाला लाभाकडे जास्ती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. हम्म हम्म आणि लाभाला चांगले गुण आलेले आहेत ना, होय, लाभाला चांगले आहेत ना. हा, मग लाभ मिळणार की नाही? हो, लाभ तर मिळणारच. पण मला असं म्हणजे 11 आणि 12 असं स्थान आपण म्हणतो ना, तर इथे लाभाला ऑलरेडी मिळालेच आहे, पण इथे व्यवस्थानात कमी गुण आहे म्हणून तो जातक खर्चिक कमी असेल का, असं मला विचारायचं होतं, बाकी नाही नाही. नाही नाही, असं बघा, खर्च हा त्याच्या समोर ठेवलेलाच आहे. ओके. उदाहरणार्थ थोडक्यात तुम्हाला मी सांगतो हा, की याचं धनस्थान कमकुवत झालेलं आहे, आहे हो, नो डाऊट. बरोबर आहे की नाही? हो त्या अर्थी त्या जातकाच्या जीवनामध्ये जे खर्चाचं जो बजेट आहे हम्म, तो त्याच्याकडे जास्ती घेऊन आलेला आहे. कदाचित अच्छा. धनस्थान हे फक्त धनसंग्रह नसून हा त्या ठिकाणी तुम्हाला घरच्या लोकांची जबाबदारी सुद्धा हो हो तिथे मिळू येते आणि तुम्हाला त्यांच्यापासून कुठल्याही तऱ्हेचा लाभ मिळू शकणार नाही. ऑलवेज यू हॅव टू बी डिपेंडेंट बिकॉज ऑफ देर आर ओनली 19 पॉइंट. होय होय होय. आणि तर त्याच्यात आता मी तुम्हाला ज्ञानात शून्य आहे एकदम. तुम्हाला मी एक गुण पाठवलेले आहेत, तर ते तुम्ही पहा आणि ते इथे स्क्रीनला लावा. मग सगळे लोक उतरवून घेतील की प्रत्येक ग्रहाला किती गुण आले पाहिजेत ऑल टुगेदर. ओके, थांबा. जरा बघा, लावा, हा, लावता येईल का? आधी तर एक विचारू तोपर्यंत. हा बोला. तर धनेश धनाच्या व्ययात असेल म्हणजे कुठल्याही हा पत्रिकेचा, तरी हा सुद्धा खर्च जास्ती होतात का साधारणपणे, असा विचार केला जातो, तो बरोबर आहे का? नाही नाही, आता बघा असं आहे मॅडम, समजा आता हा कन्या राशीचा बुध आहे, बरोबर आहे, हो हो आणि तो लग्नी आहे. हो. आपण पण तो पारंपरिक धनस्थानाच्या व्ययात आहे. ठीक आहे, पण त्या हा ठिकाणी लाभेश पण लग्नात आहे ना मॅडम. हो हो. मग तुम्ही काय म्हणाल? हा नाही, म्हणजे असं मी वाचलं होतं एका पुस्तकातच, तर तो विचार कितपत बरोबर आहे मला फक्त नाही नाही ते नाही, जाणून घ्यायचं सांगतो होतं. सांगतो तुम्हाला. हा भाग असा आहे मॅडम, एक तर लग्नी बुध आहे, मनुष्य त्या ठिकाणी चतुर आहे, हा समजलं की नाही? म्हणजे हो त्या ठिकाणी तो निश्चितच आपलं जे काही व्यवस्थापन आहे ते अक्कल घेऊन व्यवस्थित वापर करेल. पण ओके धनेश बर. धनेशाच्या व्ययात आहे, पण तो हा स्थानामध्ये बसलेला आहे, ते हा प्रथम स्थान आहे, तो त्या ठिकाणी निश्चितच गुरुयुक्त आहे. हो हा, पण फक्त अष्टक वर्गामध्ये त्याला गुण आलेले कमी आहेत, म्हणून हो. धनस्थान बलवान झालेलं नाही. ओके बर. आता म्हणजे परत हा त्या प्रश्न त्या पुस्तकामध्ये आला. जो मुद्दा मांडलेला होता तो तितका अगदी खरोखर काही योग्य नाही असं म्हणू शकतो आपण याच्यामध्ये. नाही नाही, सांग, आपण त्याच्यावरती चर्चा करूया, हा प्रश्न हा राखून ठेवा. परत आपण बर. पहिलं आता हे लावलेलं आहे बघा, त्या ठिकाणी हे गुण तुम्ही कॅल्क्युलेट केले तर पहा मॅडम, सूर्याला 48 आहेत, बरोबर आहे? हो, सूर्य 48, चंद्र हा 49, हा मंगळ 39, बुध हा 54, गुरु 56, शुक्र हा 52 आणि शनी 39 आणि टोटल बरोबर. 337. आता सगळ्यांना कळलं कसे गुण आले आहेत ते? हो सर, समजलं. दिसतंय ना हे बरोबर आहे, लावलेलं व्यवस्थित? हा हो हो हो. हो, सगळ्यांना दिसतं दिसतंय. का? हा दिसतंय ना? हा बर. आता ह्या गुणामध्ये तुम्ही काही फेरफार करू शकत नाही. हे गुण त्या प्रत्येकाला निश्चित केलेले आहेत. हे गुण निश्चित केलेले आहेत. आता ह्याचा कसा करायचं सांगतो तुम्हाला. गुरुला किती 56 गुण आहेत, म्हणजे सगळ्यात जास्ती आहेत, बरोबर आहे? होय. हो सर. बर.
आता कमीत कमी बार चोक 48 म्हणजे 12×5 = 60. तर 4 ते 5 गुण जर आले तर गुरु बलवान झाला असं समजायचं. बार चोक किती? 48 की नाही? होय. बुध हो सर. आपण बघितला 54, बार चोक 48 म्हणजे 4 गुण नक्की आले. हो. सूर्य बार चोक 48 म्हणजे 4 गुण हमखास यायलाच पाहिजे, होय. कारण त्याला 4 गुण दिलेले आहेत. बरोबर आहे? म्हणजे सर कमीत कमी किती गुण एखाद्या ग्रहाला मिळावेत ते ह्याच्यावरून ठरवायचं का? त्या आता आता ह्या हा तक्ता आहे ना तुमच्या समोर. हो हो, म्हणजे आता ह्या पत्रिकेप्रमाणे ना, हो, हा जो ह्याच्याप्रमाणे तक्ता आपण तो आहे. डिवाइड करून 12 भागून मग तेवढे कमीत कमी यायला पाहिजे, असायला पाहिजे, तसं येस, ठरवायचं. येस, येस. हो. आता बघा ना, 48 सूर्याला दिलेले आहेत. आपण जर 12 जर डिव्हिजन केलं तर एका राशीला किती येतील? 4 येतील. 4. हो, चंद्राला 49 आहे म्हणजे 4च येणार. 4च येणार. मंगळाला 39 आहे म्हणजे 3 येणार. हो सर, बरोबर. बुधाला 54 आहेत तर कदाचित 4 येऊ शकतील किंवा 5 येऊ शकतील. गुरुला 4 येऊ शकतील किंवा 5 येऊ शकतील. तसंच शुक्राच्या बाबतीत आहे, 4 किंवा 5. 7 येश. शनीला शनीला 3 किंवा परत 3. 4. हा, हो हो. हा, असा हा तक्ता आहे. सर हा तक्ता फक्त याच पत्रिकेसाठी आहे का हा नाही 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 युनिव्हर्सिटी? नाही नाही, सगळ्या गोष्टीसाठी. म्हणजे कुठली पत्रिका, म्हणजे हा फिक्स्ड आहे? येस, फिक्स आहे, फिक्स आहे. हा, पण बरोबर. सर या पत्रिकेचे पण मी टोटल घेऊन बघितले तर हे सेम आहेत सर हे गुण. म्हणजे काय? प्रत्येक ह्या पत्रिकेमध्ये जे मी सगळ्या ग्रहांची प्रत्येक 12 राशींचे टोटल घेऊन बघितले ना, तर हे असेच आलेले आहेत सर. असं कसं आलं मग? एक गुण कोणाला? चंद्राला कसा आला मॅडम? नाही, चंद्राला 49 मी केले ना सर टोटल, म्हणजे आता ते 12 भावातले गुणांची टोटल करून मी आधीच ठेवलेलं आहे. मला वाटलं की ह्या पत्रिकेवरनं तुम्ही हे लिहिलेले आहे. नाही 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 मॅडम, ऐका. हा सर. चंद्राला कर्क राशीमध्ये 1 गुण आलाय की नाही? हो मग त्याचे किती गुण कमी झाले? 3 गुण कमी झाले की नाही? हो, त्याला यायला पाहिजे किती? 4 आले पाहिजे की नाही? 4 यायला पाहिजेत. हो मग ते 3 आले म्हणजे कमी झाले की नाही? 3 हो गुण कमी झाले ना? हो सर. तुम्ही पण ग्रँड म्हणजे मी टोटल केली हा असेल, हा त्याच्यात बघितलं असेल तुम्ही. हो, मी प्रत्येक ग्रहाच्या खाली प्रत्येक ते 12 राशींच्या सगळ्यांची टोटल हा, घेतली. मग ती हीच तशी आलेली येणार. आहे ती. हो, ही आलेली आहे. हा. मग कशी म्हणून तर दर्शवली ना ती. हो हो हो. त्याची आपण विभागणी केली त्यावेळेला तुम्हाला आता समजा त्या ठिकाणी एका राशीमध्ये गुरुला 7 गुण मिळाले आहेत, सूर्याला मिळालेले आहेत 8 गुण. तर ते कसे आले? तर हो हे सूर्याला 4 यायला पाहिजे, तिथे 8 आले ना. हो हो सर. आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही उभी लाईन जी आहे ती कॅल्क्युलेट केली, आडवी नाही केली. हो, आडवी तर ऑलरेडी त्याच्यात दिलेलंच आहे ना आपल्याला नाही अष्टकवर्गात. नाही, आडवी जी आहे ना हा ती सर. प्रत्येक ग्रहाला किती किती गुण आल्यात त्या राशीचे गुण आहेत त्या ते. राशीचे गुण आहेत ते, आणि हे प्रत्येक ग्रहाचे 12 राशींमधले असे हे उभे आहेत ना. येस, हा. व्हर्टिकल अँड हॉरिझॉन्टल. हो आणि त्याच्यामध्ये सिंह राशीला एकूण गुण किती आलेले आहेत ते लग्नाचे गुण आहेत. हो सर, ते 29 गुण ना. हा. आणि त्याला 1 गुण जास्ती आलेला आहे, पण त्याला 28 हो, आले तरी 28. चालले. 28 आले तरी चालते. हा सर एक तक्ता आहे असा. प्रश्न. ओके सर. हा, बोला बोला. सर तुम्ही सांगितले की प्रत्येक राशीप्रमाणे खाली टोटल आहे, आणि हा. जर प्रत्येक ग्रहाप्रमाणे बघितली तर आडवी टोटल घ्यायची आहे त्यांची, जी तुम्ही जे आता राशी दिलाय नाही, कोष्टक. आडवी टोटल आहे ना मॅडम. बघा, पॅरलल म्हणजे हॉरिझॉन्टल, बरोबर आहे. Right. तर ती राशीचे गुण आहेत ते. हं. आणि वर्टिकल जे आहेत ते ग्रहांचे गुण आहेत. ओके. बरोबर आहे. मग हो, बरोबर आहे सर. मग माझा आता प्रश्न होता की बोला 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 ना, काय हरकत नाही. माझा प्रश्न असा होता की अ, ग्रहांचे जे गुण आलेत राशी हा तर्फे पूर्ण ग्रहांची जी टोटल आली सगळी, हा तर हा. ती जर ह्याच्याशी मॅच होत असेल, तुम्ही जी आता तक्ता दिलाय त्याच्याशी, हो हो. तर त्यांचे भलेही कुठे 0-1 जरी असले राशी वाईज, तरी पण त्यांचा ओव्हरऑल इफेक्ट चांगला असं समजलं जायचं का? नाही नाही नाही, बघा आता आपण समजा आता इथे सिंह लग्नाची कुंडली मांडले, एखादा जातक तुमच्याकडे आला
आणि सप्तम स्थानाबद्दल त्यांनी आपल्याला प्रश्न विचारला. ओके. सप्तम स्थानाचा जो स्वामी आहे तो शनी आहे की नाही, हो आणि कारक ग्रह शुक्र आहे की नाही. हो मग त्यावेळेला तुम्हाला त्या कुंभ राशीकडे जाऊन ग्रँड टोटल किती आली आहे तर ती बघायची आहे. तर कुंभ राशीला ग्रँड टोटल बघा किती होती. 22 आहे. म्हणजे कुंभ रास तिथे कमकुवत झालेली आहे. ठीक कळलं? आहे सर. ओके सर, बरं, आता थँक्यू. कुंभ रास कमकुवत झाले, त्यातल्या त्या 22 गुणामध्ये चांगले गुण कोणाला आहेत? गुरुला आणि बुधाला आहेत का? चंद्राला आहेत ना सर. चंद्राला गुरुला 5 4 गुण आहेत सर. चंद्राला 5 आहेत आणि रवीला 4 आहेत. 4. हा, मग आता जर 5 गुण जर चंद्राला आले तर चंद्र हा तिकडे फलादेश देईल. तुम्हाला कुंभ राशीचा शनी देणार नाही. तर कुंभ राशीच्या शनीला किती गुण आलेले आहेत? 3 आलेत का? 2च आलेत सर. 2 आले. म्हणजे तिथे शनी पण कमकुवत झालेला आहे. शनी कमकुवत झालाय. मग तिथे बलवान कोण झालेलं आहे? आता समजा चव्हाण मॅडम तुम्ही विचारलं ना प्रश्न. हो सर. हा, आता जर समजा आपल्याला ही मॅच मेकिंग साठी पत्रिका आली आणि त्याने आपल्याला असं विचारलं की माझं वैवाहिक आयुष्य कसं असेल, तर त्या ठिकाणी त्या जातकाचे जे काही जोडीदार असेल तर तिच्या बाबतीमध्ये वर्णन करायला सांगितलं, तर त्या ठिकाणी जो आलेला ग्रह आहे त्याला जास्ती गुण आहेत, तो लिडरशिप करेल. ओके, कळलं. जर समजा शनीला जास्ती गुण आले 5 आणि तो राशी स्वामी आहे, तर त्या ठिकाणी अंमलबजावणी शनी ग्रहाच्या अखत्यारीतच आहे. त्याला ते ऑर्डर्स दिलेले आहेत, त्याला ते म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्याचा हक्क आहे तिथे. आता जर समजा त्याच कुंभ राशीमध्ये चंद्रासारख्या ग्रहाला 4 ऐवजी 6 गुण आले, तर चंद्र हा मन मिळावू प्लॅनेट आहे, तर पत्नीचं स्वरूप वर्णन करताना निश्चितच डिसेंट असेल. पण जर समजा मंगळाला 5 गुण आले तर ती ॲरोगंट असेल. तर मंगळ हा तिथला कारक ग्रह नाहीये. म्हणजे जोडीदार नेहमी ऍडजस्टमेंट करेल असं सांगायचं का सर? म्हणजे हो, आता जर स्वभावाने त्याला चांगला जे असेल. जे गुण आले त्याचा तुम्हाला हे अभिप्राय फायदा दिलाच मिळेल. पाहिजे मॅडम. अच्छा, हो हो. जो असेल तो फायदा किंवा तोटा. ठीक, बरं, आता कळलं भाग सर. राहिला असा. बरं, आता राहिला भाग असा सेकंड ओपिनियन. जर समजा कुंभ राशीमध्ये एखादा ग्रह आहे का? आहे? नाहीये सर. नाहीये. म्हणजे तिथे जर एखादा ग्रह असता, तिथे जर एखादा ग्रह असता तर त्यावेळेला आपण फलादेश कसा दिला असता? जो ग्रह विराजमान आहे त्याला चांगले गुण आहेत, तो त्याचा अधिकार तिथे जास्ती तयार होईल, निर्माण होईल. पण समजा तिथे ग्रह असून सुद्धा त्याला गुण नाहीयेत, मग तुम्ही काय कराल? नाही ना, तो तिथे फेल झाला. होय. त्या जातकाच्या ताब्यामध्ये ती रास आहे, पण तरी सुद्धा त्याला अष्टवर्गामध्ये गुण आलेले नाहीत. याचा अर्थ तो जातक त्या ठिकाणी त्या ग्रहाशी संबंधित फलादेशाशी अपेक्षित राहू शकत नाही. सर, आता इथं हा, तुम्ही म्हणाले की कुंभ राशीमध्ये एकही ग्रह नाही, हो. त्यामुळं त्याबद्दल आपण काही बोलू शकत नाही. पण इथे कुंभ राशीचा स्वामी शनीबद्दल आपण वर्णन करू शकतो का सर? त्याचे गुण बघून सांगू शकतो का आपण सर मग? हा, आता बघा शनीला 3 गुण हे ऍव्हरेज येतात, पण जर समजा हो 2 आले हा, तर राशी स्वामी कमकुवत झाला. कमकुवत झाला. हो, जर समजा शनीला 5 गुण आले तर प्रबळ झाला. हो तर त्या ठिकाणी त्या राशी स्वामी बलवान झाला. तर उदाहरणार्थ हा आपण एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की ज्यांचं सिंह लग्न आहे असं समजा, हा हा तर त्या ठिकाणी जर सिंह लग्न आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी सप्तमाधिपती शनी म्हणून जर त्याला जो जिथे विराजमान असेल तिकडे तरी त्या त्याला पॉकेटमध्ये. चांगले हा गुण आलेले. हा हा तिकडे त्याला हा हा चांगले गुण आल्यात का? अच्छा, तर इथे शनी कोणत्या राशीमध्ये आहे? अष्टम इथे भागात शनी आहे, भाग्यच आहे ना सर, मेषच आहे. मेषल आहे. मेषमध्ये जरी मेषमध्ये मग जरी तो निशेचा समजा असेल हा तर त्याला चांगले गुण आल्यात का? अच्छा, तर तो तक्ता नाही. हा
लावा मॅडम 3 तो गुण आहेत तत्पर त्याला. लावा. 3 गुण आहेत. म्हणजे नाही, ऍव्हरेज आहे. हो म्हणजे ऍव्हरेज ऍव्हरेज आहे म्हणजे. हो हा म्हणजे ऍव्हरेज आहे. म्हणजे याचा अर्थ त्या ठिकाणी शनी हा न्यूट्रल आहे. अच्छा. तर तो बस नीचीचा आणि ऍव्हरेज गुण म्हणून न्यूट्रल ऍव्हरेज ठरेल. आहे. बरं समजा जर 5 असते तर तो तर तो बलवान नीचीचा झाला ठरून असता. सुद्धा तो बलवान झाला असता. येस. 2 असते अच्छा. तर तो आणखी खाली गेला. ओके ओके. मग त्याला किंमत राहिली नसती ना. बरोबर. हो हा. म्हणून मी सुरुवातीला मॅडम जेव्हा लेक्चर स्टार्ट केलं त्याच वेळेला सांगितलं की ऍडव्हान्स मध्ये म्हणजे ऍडव्हान्स जे अष्टक वर्ग आहे त्याच्यामध्ये मूल्यमापन करते वेळी तुम्हाला अशा गोष्टीने विचार करायला हवा की मॅडम जरा चार्ट काढा का 2 मिनिटं. काढते. सर मला इथे असं विचारायचं आहे दोन मिनिटं पहिला हो कुलकर्णी सर, मॅडम होऊ द्या. सॉरी. 2 मिनिटं. हा. तर मग कुलकर्णी मॅडम जर सप्तमाधिपती किंवा षष्टाधिपती मुळामध्ये हो षष्टामध्ये चांगले गुण आलेलेच आहेत आलेलेच आहेत. हो तर तुम्ही ती बँक बॅलन्स शोधायला जाता कशाला. अच्छा असा पण विचार करायचा. बर याच्यामध्ये. ओके. तुमच्या बर खात्यामध्ये ऑलरेडी पैसे लाडकी बहीण म्हणून टाकलेले आहेत. बरोबर बरोबर. पण इथे आपण सप्तमेश म्हणून सप्तम किंवा सप्तम स्थान म्हणून जर विचार करायचा असेल तर तो येस वेगळा विचार करावा लागेल आपल्याला. तो षष्टी नक्की सप्तमेश आहे एकत्र म्हणून ती गोष्ट वेगळी आहे. बरोबर. बरोबर ना सर. हा हा. आता ओके. दुसरा भाग असा आहे की गुरु आणि बुध हे नेहमी 4 गुणांच्या वरती तुम्हाला गुण दर्शवतील कुठल्याही राशीमध्ये. समजा अच्छा बर. बघा तिथे 4 गुणाच्या वरती आहेत का गुरु आणि बुध. माझ्याकडे चार्ट नाही आहे. ज्यांनी लिहून घेतला असेल त्यांनी सांगा. सांगा कुठल्या बुधाला कन्या स्थानाचं. राशीत फक्त 2 गुण आहेत सर. नाही कन्या नाही मग कोणती कुंभ रास आहे? राशी. कुंभ रास कुंभ का? राशी. कुंभ आहेत कुंभ बुधाला राशीमध्ये का? पण 2च आहेत बुधाला हा कुंभ आहेत बुधाला 2च आहेत सर. आणि गुरुला 4 आहेत. गुरुला 4 हा आहेत. मग गुरुला 4 आहेत तर ऍव्हरेज गुण आहेत. म्हणजे हो त्याने दुसऱ्याचे गुण घेतलेले नाहीत का तर एंटायर राशीलाच गुण कमी आलेले आहेत. हो एंटायर म्हणजे राशीला गुण कमी. हो गुण कमी आहेत म्हणजे हो. त्याने गुरुला पण सोपवलेले नाहीत. गुरुला जेवढे आहेत तेवढेच दिलेले आहेत. अच्छा म्हणजे अधिकार गुरुकुळ पण दिलेले नाहीयेत असं थोडक्यात नाही. म्हणू शकतो आपण. अच्छा येस बर एक्झॅक्टली. येस बर. चंद्राकडे म्हणजे अधिकार कारण चंद्राला 5 आहेत ना तिथे. मग चंद्राकडे 4च्या ऐवजी 5 आलेत. चंद्र हा 48 गुणांचाच भागीदार आहे. हो व त्याच्या बरोबर. ऐवजी त्याला 5 आलेले आहेत. जिथे चंद्राला त्याच्याच राशीमध्ये 1च आलेला आहे तिथे तो हो बलवान झालेला नाही. नाही कर्क राशीमध्ये एकच गुण आहे त्याला. हो बरोबर. तिथे हो. तो बलवान झालेला नाही. तो सप्तम स्थानात बलवान झालाय. म्हणजे त्याचं पूर्णपणे यश जे आहे ते चंद्रावरतीच आहे. चंद्रावरती. अच्छा ओके. बरं. म्हणजे चंद्रासारख्या गुणधर्माचा जोडीदार असेल. येस. आता राहिला भाग की राशी स्वामी जर समजा राशीला चांगले गुण आले तुमच्या हा सेव्हिंग मध्ये चांगले गुण चांगली अमाऊंट आहे तर मग तुम्ही राशी स्वामीला शोधायला जायची आवश्यकता आहे. ज्याप्रमाणे षष्ठ स्थानाबद्दल आपण विचार करू. अच्छा षष्ठ स्थान ऑलरेडी 39 झालेत. मग तुम्हाला राशी स्वामीची हो काय आवश्यकता आहे. बरोबर असा विचार करायचा आहे. ओके आता जर बर समजा चालेल. षष्ठ स्थान चांगलं आहे तर हो नातेवाईकांची आवश्यकता आहे का. तसं बघायला गेलं तर नाहीये सर. बस दॅट्स इट. दिस इज अ सिम्पल बरोबर. लॉजिक. बरोबर आहे सर. नाही का. होय होय जर सर. राशी कमकुवत झालेली आहे जर धनस्थान कमकुवत झाले तर तुम्हाला बुधाला शोधायचं आहे. हो हो बरं आता बुधाला शोधते वेळी काय करायचं आहे तर बुध जिथे आहे त्याला तिथे चांगले मार्क आल्यात तर ते धनस्थान बलवान होईल. अदरवाईज इट विल बी नाही फेल. होणार. हो हो मग आता बर. शिवराशीला बुधाला चांगले गुण आलेले आहेत. अच्छा हे काय पण धनस्थानात नाहीये. शिवेला आहेत ना मॅडम. होय होय सिंहत आहे. हो बरं ठीक आहे. सिंहाला 5 गुण आहेत. हो मग आता जर समजा त्या ठिकाणी कन्या राशीला गुण कमी आहेत आणि सिंहेला पण कमी असतील तर हा धनस्थानाचा प्रश्न उपस्थित होईल. अच्छा बर तर धनस्थानाचा प्रश्न परत उपस्थित होईल. आता मॅडम उपस्थित हो. पुन्हा तीच पत्रिका लावा. पत्रिका तसं इथे दृष्टीचा वगैरे नाही विचार सर कसा करायचा मग का नाही इथे नाही करायचा आहे. नाही करायचं नाही. सर बोलू का नाही. विचारू काय. हा बोला. बोला.
मला चतुर्थ स्थानाबद्दल विचारतोय. चतुर्थ स्थानाचा जो मालक आहे मंगळ, तो वेळ स्थानावर बसलेला आहे. त्याला कमी गुण मिळालेले आहे. मला आणि 4 गुण वेग आहेत जो हो. हा अहो 4 गुण आहेत, पुढे कमी आहेत. नाही, 4 गुण मंगळ त्याचा जो मालक आहे ना मंगळ चंद्राचा, त्याला 1 गुण मिळालेला आहे. मला एकच गुण मिळालाय. हा, तर मग चतुर्थ स्थानाचं फळ ह्या म्हणजे याला घर आणि आई ह्या संबंधित काय फळ मिळेल? ऐका, चतुर्थ स्थानामध्ये येणारी रास वृश्चिक आहे. हो सर. त्या स्थानाला मंगळाला किती गुण आले? 3 पेक्षा जास्ती आहेत का? नाही, 2च आहेत सर. दोनच मग गुण तिथे मिळाले. मंगळाला 2च आहेत. मग चतुर्थ स्थानाचं गुण कमी झाले आहेत. मॅडम ही नको, ती गुण लावा. अच्छा अच्छा. तक्ता लावा. हा बोला साहेब. सर, चतुर्थ स्थानाला 2 गुण कमी मिळाले. हा जातक मग नाही, मग चतुर्थ स्थानाचा परदेशात आहे, उपयोग. तरी त्याला राहण्याची जी जागा मिळालेली आहे ती वृश्चिक राशीची, तर ती बलवान नाही आहे. तर त्याला राहायचा प्रॉब्लेम आहे का, हे मला विचारत होते. हो, प्रॉब्लेम होईलच. आणि वास्तव आईचं जे स्थान आहे, तर आईला पण भविष्यात आजार होऊ शकतो का? तर फक्त आईला आधार व्हायचा असेल तर आईचं षष्ठ स्थान पहा. आईचं षष्ठ स्थान म्हणजे आपलं भाग्यस्थान. अच्छा. चतुर्थ स्थानाचं षष्ठ स्थान कुठलं आहे बघा? आपलं भाग्याला भाग्यस्थान चांगले आहे गुण की आहेत ना सर. मग कशाला मेष जायचं आईला? राशीचं. मला हे 30 गुण कळत आहेत नाही. मेष तुम्ही लोक, राशीला. एक मिनिट मॅडम, एक मिनिट. हे लोक आईच्या आजारपणापर्यंत का पोचतात? नाही मला हेच तर लॉजिक कळत नाही. मग तिकडे वेळ स्थानामध्ये जे मंगळ आहे ना, एक मिनिट तिकडे थांबा. कमी गुण पडले ना, तो तुम्ही जर तुम्ही नीच साहेब राशीचा झालेला आहे. पूर्ण ज्योतिष शोधून घ्या आणि मग वर्गाला या. हे असे प्रश्न जे आहेत ना, ते अतिशय बेसिक लेवलला तुम्हाला ती सवय झाली. त्या दिवशी तुम्ही काय म्हणालात, नेपच्यून हा बेवडा असेल. नेपच्यून काय बेवडा आहे का? फालतू विचार करत बसू नका. कळलं ना? ओके सर, धन्यवाद सर. सॉरी. अहो चतुर्थ सालाला सांगतोय मी की बाबा तिथे मंगळाला गुण कमी आलेले आहेत. आईच्या आजारपणाचा प्रश्न केला. इथे पहिल्या माणसाचं बघा आयुष्य, आईचा आजार नंतर. ओके सर, धन्यवाद. धन्यवाद. हा, कुबल मॅडम, सॉरी, कवठेकर मॅडम, तुम्ही काय विचारणार होता? सर, मला विचारायचं होतं. नाही सर. हा ठीक आहे. बोला मेंद्रे साहेब, बोला. सप्तम स्थानाचं आता याच्या चंद्राला कुंभेमध्ये एक मिनिट, 5 गुण आहेत. 5 आहे, 5 5 आहेत. गुण आहेत. तर हा जर पुरुष जातक असेल तर त्याला चांगली स्त्री. जातक पुरुषच आहे, जातक पुरुषच आहे. अच्छा, बरोबर, याच कुंडलीचं आहे त्यामुळे जातक पुरुष आहे. आता चंद्राला 5 गुण आलेले आहेत. याचा अर्थ चंद्राला 4 येण्याच्या ऐवजी 5 आल्यात. हो, पण चंद्राला 2 आले असते तर 4 ऐवजी 2 आलेत, म्हणजे कमकुवत झालं. म्हणजे त्या ठिकाणी पत्नीकडून सुख मिळेल किंवा चांगली बायको मिळेल, हे क्लिअर आहे. सुख म्हणजे काय? सुख म्हणजे काय असतं दामल्यांच्या भाषेमध्ये? नाही, म्हणजे चांगली बायको मिळेल असं म्हणायचंय मला. मन मिळेल असं सांगितलं. मन मिळेल, कारण चंद्र चांगला आहे, चंद्राला जास्त गुण आहेत म्हणून. कुठे नाही असं आहे. बघा, परत सांगतो की 4 गुण आल्यात म्हणजे चंद्र तिथे पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह आहे, तेच. जसं तुम्ही अगेन तुम्हाला मंगळाला जास्त असते गुण तिथे, तर बायको त्याची अग्रेसिव्ह असेल किंवा प्रश्नच नाही. त्याप्रमाणे त्याला मिळणार फलित. बरोबर. इथे शेवटी आपण चांगले आहे. फलित अष्टक वर्गातून पाहतोय. आता कसं आहे साहेब, तुम्हाला सांगतो मी की समजा सप्तमामध्ये शनी हा कारक ग्रह नाही, बरोबर आहे? मग त्या ठिकाणी जर समजा शनी जास्ती गुण घेऊन आला तर त्या ठिकाणी तो बलवान होईल आणि मग त्या ठिकाणी त्याचे त्रास तुम्हाला भोगावेच लागतील. बरोबर आहे. इथे षष्ठ स्थानाला 39 गुण आलेले आहेत. याचा अर्थ षष्ठ स्थान हे डिपेंडेंट बिलकुल नाही आहे. बरोबर. दशम स्थान हे डिपेंडेंट बिलकुल नाही आहे, कारण त्याला ऍव्हरेज पेक्षाही अति चांगले गुण आलेले आहेत. म्हणजे 28 पेक्षा 39 म्हणजे 11 गुण जास्ती आलेले आहेत. त्याचा अर्थ सगळ्या राशींचे एक एक गुण घेऊन एकूण 12 राशी आहेत. 8 गुण वाढलेले आहेत. 8 ते 9 गुण वाढलेत ना. 11 गुण वाढले, सॉरी.
11 गुण आणि 12 राशी, म्हणजे त्यांनी प्रत्येक राशीतला एक एक गुण वाढवलाय ना इथे, हो म्हणून सगळे ग्रह बलवान झाले आहेत ना. हो. पण आता याचं अष्टम स्थान आहे या मीनेचं, तर त्याला 21 आहेत, म्हणजे त्याला खूप कमी आहे. कमी आहेत. मग त्या ठिकाणी कमकुवतच मगाशी झालं. कुलकर्णी मॅडमनी 6-8-12चा विषय काढला होता. हा. याचा अर्थ त्या ठिकाणी अष्टम स्थानाबद्दल आपल्याला विचार करणं गरजेचंच आहे. बरोबर आहे, करेक्ट. मग अष्टम स्थानापासून आपण त्या व्यक्तीच्या कोणत्या कोणत्या गोष्टी पाहतो, त्या ठिकाणी अष्टम स्थानाचं फलित योग्य मिळणार नाही, ही व्याख्या आहे. बरोबर. मग त्याला असं सांगू नका की तू ट्रेनमध्ये धडपडशील, तू एसटी खाली जाशील, का आणखी कुठे हे करशील, असं नाही चालत. नाही, बरोबर आहे, कळलं. अष्टम स्थान असं, तुम्ही जर समजा परिचयामध्ये गेलात तर अष्टम स्थानामध्ये गुण फार कमी आहेत, तुला मरताना फार यातना होतील आणि तुला भरपूर बिवळावं लागेल, तू असं हात पाय तुटतील तुझे वगैरे वगैरे, अशा गणित करायची नसतात कधी. बरोबर. अष्टम स्थान हे आपलं संग्रह करण्याचं स्थान आहे. अष्टम स्थानातून आपली पापं बघितली जातात. बरोबर आहे. असं आहे. जर तिथे प्लॅनेट असेल तर तो प्लॅनेट कोण आहे आणि त्याला किती गुण आहेत, आपण आपल्या मनात फक्त ठेवायचं. पण आपण ऍक्सेस असं करायचं. ज्योतिष सांगते वेळी त्याला अशा काही गोष्टी सांगू नका की तो बिलकुल त्याची हिंमत आहे ती तुटून जाईल. बरोबर आहे, मग करेक्ट. तुझ्या आईचं घर नसेल, मातेचं चतुर्थ स्थान हे सप्तम स्थान आहे, मातेचं पंचम स्थान हे तिचं 5वं स्थान आहे, मग तिला मुलं होणार नाहीत. अरे तू जन्माला आलाय म्हणजे मूल झालंय की नाही? नाही, घाबरून सोडायचंच नाही. नाही, अनलॉजिकल आहे काही गोष्टी. मुळामध्ये आता एक प्रश्न ग्राह्य आहे. चतुर्थ स्थान हे आपलं वास्तव्याचं स्थान आहे. चतुर्थ स्थान हे आपल्या आईचं स्थान आहे. मग आईचा पुत्र बघायला कशाला, मग आईची कुंडली आणा ना. बरोबर. आईची कुंडलीसाठी तुम्ही प्रयत्न करा. कळलं. कारण का की तुम्हाला ह्या व्यक्तीचं चतुर्थ स्थान डॅमेज आहे किंवा कमकुवत आहे, ऍग्री. आणि त्या स्थानाचा अधिपती 12व्या स्थानात बसलाय, तो नीचेच आहे. मग कदाचित चतुर्थापासून तो 12 त्या ठिकाणी लांब आहे, अधिकतम नीचेच आहे. तर अशा वेळेला त्या जातकाला चतुर्थ स्थानाबद्दल स्ट्रगल होईल, स्वतःचं घर घ्यायला विलंब लागेल, अशा गोष्टी करा ना. बरोबर. प्रत्येक गोष्ट जाऊन तुम्ही आईवरती आपण पाहिलं तर कसं होणार? कळलं सर. वास्तव्यामध्ये यदा कदाचित जास्ती व्हायब्रेशन असतील, कदाचित तुम्हाला दीर्घकाळ तिथे वास्तव्य करता येणार नाही. मंगळासारखा ग्रह आहे, गोंधळामध्ये राहणारा असतो मनुष्य, अशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. तर मी एक थँक्यू. हा बोला. पण चुकीचं असलं तर आधी सॉरी म्हणते. म्हणजे मला मगापासून सारखं तिथेच लक्ष जाते. तर षष्टात पण 39 गुण आहेत आणि दशमात पण 39 आहे. पण बाय चान्स असा जातक आपल्याकडे आला आणि तो थोडा कन्फ्यूज झाला की मी आता त्याला नोकरी पण छानच मिळेल, आपल्याला कळते ते रवी शनी आहेत, पण तो म्हणजे व्यवसाय पण करू शकतो. त्यांनी जर असं विचारलं की मी व्यवसाय करू का, तर मग आपण काय उत्तर द्यायचं? हो, वृषभ राशीला चांगले गुण आलेले आहेत, याचा अर्थ वृषभ राशी बलवान झालेली आहे की नाही. झाली आहे ना. आता कसं असतं मॅडम, जरा चार्ट काढा जरा तुम्ही, व्यवस्थित सांगतो. ओके. बघा असं आहे की अष्टक वर्गामध्ये ग्रँड टोटलला फार महत्व आहे. नंबर 1, ग्रँड टोटल जर नसेल आणि समजा जर ग्रँड टोटल कमी असेल एखाद्या राशीची, तर तुम्हाला इंडिव्हिज्युअल प्लॅनेटकडे जायला हवं, असा नियम आहे. जर इंडिव्हिज्युअल प्लॅनेट एकापेक्षा 2 प्लॅनेट कदाचित जास्तीत गुण घेऊन आलेले असू शकतात. कधी कधी एखाद्या राशीला 19 गुण, 18 गुण, 17 गुण पण येऊ शकतात. त्यावेळेला ती रास दुबळी होते. तर त्याचा ताबा हा इत्यादी ग्रह जे ऍव्हरेज गुण आलेले असतात त्यांच्याकडे असतो. पण रास ही कमकुवत झालेली आहे हे निश्चित, त्याच्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही. मग आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर समजा वृषभ राशीला चांगले गुण आहेत, षष्ठ स्थानाला पण चांगले आहेत,
तर नोकरी करून कालांतराने तो व्यवसायामध्ये जाईल असं आपण फ्युचर प्लॅनिंग कथन करू शकतो. अशी सोय आहे. पण समजा जर षष्ठस्थान बलवान नसेल आणि दशमस्थान बलवान आहे तर जातक थोडा काळ नोकरी करेल आणि त्यानंतर स्वतंत्र कारोबार करेल. बरं, आता त्यातल्या त्यात कारोबार कुठला करावा तर मी पुन्हा पुन्हा सांगतो की गुरुला बुधाला ऍव्हरेज 4 गुण हे निश्चित आहेत. चंद्राला 4 गुण हमखास हवेत कारण तो 48 गुण येतो. रवीला 4 गुण आवश्यकच आहेत. मग त्याच्यापेक्षा जर ते गुण कमी आले तर रवी प्राधान्य देणार नाही त्या स्थानाच्या बद्दल. मग जर समजा दशम स्थानामध्ये शनीला 5 गुण आले तर यदा कदाचित त्याचा व्यवसायाचं स्वरूप हे रिलेटेड सॅटर्न असेल. नाही, त्याची मनाची जर आपण म्हणजे विचार केला तर कारण दशम स्थानात चंद्राला 7 आहेत आणि ह्या षष्टम स्थानात चंद्राला 3च आहेत. म्हणजे त्याचं मानसिक बळ म्हणजे कल असा थोडासा व्यवसायाकडेच असेल का असं मला असू शकेल. हो हो असू शकेल. कारण कालांतराने ही व्यक्ती नोकरीचा अनुभव घेऊन स्वतः व्यावसायिक बनू शकतो आणि व्यावसायिक बनल्यानंतर जे 12व्या स्थानामध्ये जे 2 ग्रह आहेत ते दोन्ही ग्रह 12व्या स्थानामध्ये बलवान आहेत 6 आणि 4 गुणाने. याचा अर्थ कदाचित तो एक्सपोर्ट पण करू शकतो. असं का पॉझिटिव्ह विचार करत नाही? बरोबर नाही का? म्हणजे तुम्ही जर तुमच्याकडे कल्पना पाहिजे की तो काय करू शकतो. तो कदाचित निर्यात करू शकेल, कदाचित आयात पण करू शकेल. आयात आणि निर्यात ह्या दोन्ही गोष्टी 12व्या स्थानातून पाहिल्या जातात. तर कदाचित इम्पोर्ट एक्सपोर्टचा जो काही पार्ट आहे तो तिथे करू शकतो. म्हणून फ्युचर सांगते किंवा ज्योतिष सांगते तुमच्याकडे किती साहित्य आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्याला फलादेश देऊ शकाल. कळलं? म्हणजे 12वं स्थान जरी कमी गुणाने असलं तरी सुद्धा जे ग्रह तिथे विराजमान आहेत त्यांना निश्चित चांगले गुण आलेले आहेत. तर ते चांगले गुण आले ह्याचा अर्थ बघा, मंगळाला 3च्या ऐवजी 4 आले आणि रवीला 4 ऐवजी 6 आलेले आहेत. नाही का? मग चंद्राला एकच गुण आलेला आहे तर त्या ठिकाणी चंद्र हा उपयोगी पडणार नाही. चंद्र सपोर्टेड प्लॅनेट नाही. जर उद्या समजा त्याने एखादी गोष्ट जर इम्पोर्ट करायची किंवा एक्सपोर्ट करायची ते वॉटर बॉडीची असेल तर त्या ठिकाणी ती चालणार नाही. त्याला इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर सायन्स या बाबतीतलीच गोष्ट त्यांनी केली पाहिजे तर तो त्या ठिकाणी आपलं कामकाज चांगलं करू शकेल. 12वं स्थान नेहमी वाईटच आहे असं नाही. आता अष्टम स्थानाबद्दल चिंताकारक आहे, नो डाऊट, त्याला कमी मार्क आलेले, पण षष्ठस्थान बलवान झालेलं आहे. तर त्या ठिकाणी स्थानाला सुद्धा चांगले गुण मिळालेले आहेत. याचा अर्थ त्याला व्यवसाय आणि नोकरी दोन्ही बाबतीमध्ये चांगले यश मिळू शकेल. समजलं. असा फलादेश आहे. आणि त्यातल्या त्यात आता ऍडव्हान्सचा जो भाग आहे यदा कदाचित एखादा ग्रह कुंडलीमध्ये उच्चीच आहे आणि अष्टक वर्गामध्ये तो जर कमकुवत झाला असेल पर्टिक्युलर त्याच राशीमध्ये. आता आपण जर पाहिलं मंगळ कर्क राशीला नीचेचा आहे हे नक्की, पण तरी सुद्धा त्याने 4 गुण मिळवल्यात. याचा अर्थ तो त्या ठिकाणी अष्टक वर्गामध्ये बलवान झालेला आहे. म्हणजे त्याचं नीचत्व संपलं म्हणजे कमी झालं असं पण म्हणू शकतो. म्हणजे त्याचं तो नीच आहे ना तिथे तर ते नीचत्व कमी झालं असं निश्चित्व कमी झालं. येस, असं आहे. म्हणजे अष्टक वर्गाचं फलित करते वेळी तुम्हाला अशा तऱ्हेने फलित करता आलं पाहिजे, हा नियम आहे. बरं, आता बराच वेळ झालेला आहे. आणखी कोणाला काही विचारायचं आहे का सांगा. सर मला विचारायचं होतं एक, पण उशीर झालाय बोला म्हणतात. बोला बोला बोला. सर आता हे एक जातक पुरुष आहे, आणखीन वैवाहिक सौख्याच्या बाबतीमध्ये आपण शुक्राचे गुण बघतो, हो की नाही? मग त्याला आता लग्नात कमी गुण आहेत शुक्राला, नंतर सप्तमात पण कमी गुण आहेत, परत व्ययस्थानात पण कमी गुण आहेत. मग तो वैवाहिक सौख्याच्या बाबतीत असा उदासीन वगैरे असेल का, असं असू शकेल का? आता समजा एखादी व्यक्ती करिअर ओरिएंटेड असेल तर सप्तम स्थानाशी संबंधित त्याचं जीवन आहे का?
नाही सर, तसं नाही. त्याला तर मग जास्ती त्याने प्राधान्य देणारच नाही तो. म्हणजे बरोबर. त्याच्या नशिबामध्ये जे नाहीये ते हो, नाहीये. हो. मग तो जास्ती कॉन्सन्ट्रेट कुठे होईल? तर तो बरोबर आहे, तो स्वतः सगळं. त्या ठिकाणी गुरु आहे, बुध हम्म, आहे, हम्म, बुद्धिमान आहे, हम्म, पण शुक्र हा त्याच्यासाठी निग्लेजंट आहे. जास्ती महत्व नाहीये. बरोबर. महत्व देणार नाही तो. हो, ओके. मग षष्ठ स्थान आणि दशम स्थान जर बलवान झालेला आहे तर हा, तो तिथेच जास्तीत जास्त फलादेश देईल. कळलं का? बरोबर सर. ओके सर. असं आहे. म्हणजे त्याचा कल, त्याचे विचार, त्याचा सहभाग हा कुठे असेल. आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये प्लॅनेटरी पोझिशन जशी असेल तसं त्याचं वागणं त्या पर्टिक्युलर स्थानासंदर्भात असतं आणि त्याला ते प्राप्त होतं. हा एक पारंपरिक मधला नियम आहे. आता जर समजा सप्तम स्थानामध्ये एखादा ग्रह असता आणि त्या ठिकाणी त्याला गुण आले नसते आणि तो जर दूषित ग्रह असेल तर सप्तम स्थानामध्ये गुण न आल्यामुळे त्याला तिथे काही फरक पडणार नाही. ओके सर. हो सर, कळलं? समजलं. थँक्यू. समजलं. बरं, ठीक आहे. आता कोमल मॅडम समारोप करा. वेळ कधी निघून गेला कळलं नाही. 9:08 तू लग्न पण उदित झालं. हो. हो सर. पण करते आता. सर सर्वात अजूनही 1 तासभर असं चालू राहील चर्चा. नाही नाही, तर इंटरेस्टिंग आहे हा विषय खूप. नाही आहे इंटरेस्टिंग. इंटरेस्टिंग आहे. करू बोला. का सर? हा. हा हा, करा करा करा. मला वाटलं त्या मॅडम अमृता मॅडम काय बोलत. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. तसेच नमस्ते. इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. तर नाही म्हणता म्हणता भरपूर सगळ्यांना जे अगदी नवीन आहेत त्यांना सुद्धा सर कळाले. म्हणजे अष्टक वर्ग आधी तर आपले भरपूर क्लासेस झालेच आहेत पण अतिशय छान समजलेलं आहे. तर आता मला वाटतं जास्त काही सांगण्याची तशी गरज नाही. आता ह्या पत्रिकेत आपल्याला म्हणजे प्रथम स्थानाला ह्या जातकाला 29 गुण आहेत. धनस्थानाला आहेत कमी, तृतीय स्थानाला पण कमी आहेत 26, चतुर्थाला पण 23 आहेत, पण पंचम बरोबर. स्थानाला पण 28, षष्ठाला आणि दशमाला 39 म्हणजे छानच आहेत. येस. छान. त्याच्यानंतर सप्तम स्थानाला आहेत म्हणजे 22, पण जसं आता त्या मॅडमनी पण विचारलं तर हा जातक एकंदरीतच पत्रिका बघता करिअर ओरिएंटेडच दिसतोय. त्यामुळे त्याला त्या सप्तमाची काही देणं घेणं जास्त असेल असं काही वाटत नाही. पण तरी सुद्धा त्या सप्तमातल्या म्हणजे चंद्राला चांगले गुण मिळाले. त्यामुळे त्याची पत्नी पण अशी मनमिळाऊ आणि अशी काय म्हणायचं थोडस अंडरस्टँडिंग असेल. अंडरस्टँडिंग नेचर असेल. इथे जर प्रेमळ. मंगळाला जास्त असतं तर मात्र भरपूर डिस्प्यूट झाले असते. पण चंद्राला चांगले गुण आहेत त्यामुळे काही तसा प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुम्ही ते सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे ते मी का क्लिअर करते, आपल्या विद्या कुलकर्णी मॅडमनी 6, 8, 12 बद्दल म्हणजे तो सगळ्यांना प्रश्न असेलच. बरोबर 6, 8, 12 बरोबर. हे स्थान थोडेसे आपण असे हे समजतो ना, खरे तसे ते हो नसत. हो, निश्चित. आपल्याला कळतंय पण हा तर तिथे जास्त गुण आले तर काय, तर तुम्ही त्याचं उत्तर म्हणजे अतिशय छान आणि ह्या पत्रिकेवरनं पण कळतंय. उलट तिथे जास्त गुण आले तर त्यांच्यात म्हणजे ह्या स्थानांमध्ये जी काही निगेटिव्हिटी आपण म्हणजे बघतो तर ती संपुष्टात येईल. म्हणजे ते आणि ते ह्या पत्रिकेवरनं तर अतिशय छानच समजलंय. आणि आता परत चंद्राला 49, सूर्याला 48 हे सांगायची आवश्यकता आहे काय, सांगते नाही तर पटकन. आणि ह्याला मंगळ शनी यांना 39 गुण, शुक्राला 52, बुधाला 54 आणि गुरुला 56. म्हणजे हे आपण ऍटलिस्ट ह्याच्यावरून ते काढलं म्हणजे ते तेवढे तरी गुण असायला हवेत. म्हणजे असं समजा गुरु 3 पर्यंत गेला किंवा मंगळ 2 पर्यंत तर मग तो तसं त्यांना खच्चीकरण. नाही हो म्हणजे त्यांची तिथे कमतरता होईल. म्हणजे आता इथे कसं येस. गुरु आणि बुधाला चांगले गुण आहेत म्हणजे त्याच्यामुळे तो ताबा पहिल्या घराचा त्यांच्याकडे गेला. शुक्राला कमीच आहे तर नाही चालणार असं. म्हणजे कमीत कमी आता इथे मेषेचा जरी शनी असला पण त्या शनीला तिथं जास्त आहे. तर आपल्याला कसं वाटतं म्हणजे आपण पारंपरिक मध्ये इथे असंच म्हंटलो असतं ना की अरे इथे शनी आहे म्हणजे भाग्यात आणि आता ह्याचं भाग्य कसं होणार. पण त्या शनीला इथे गुण चांगले मिळाले तर त्यामुळे त्याचं ते नीचत्व पण कमी झालं असं. आणि एखादा म्हणजे कर्केचा गुरु जरी असला आणि त्याला मार्क मात्र 2च मिळाले तर तो उच्च असून तिथे फळ नाही देणार. आपण शोधत बसणार अरे हा फळ का नाही बरोबर. एवढा कर्केचा आहे. पण मग हे अष्टक वर्गावरनं आपल्याला अतिशय छान. आणि आता तुम्ही नंतर गोचर जरा उशिरा लावूया आपण हो पत्रिका तर त्याच्यावरनं पण
खूप छान. म्हणजे हे अष्टक वर्ग आणि आपलं पारंपरिक तर हवंच, कारण तो सगळ्याचा बेस आहे. पण ह्याची सांगड आपण घातली तर त्या जातकाला म्हणजे आपण लवकरात लवकर उत्तर देऊ शकू, असं ऍटलिस्ट मला तरी वाटतं. बाकीच्यांचं मत आपण नंतर जाणून घेऊया. तर सर, अतिशय अतिशय सुंदर, म्हणजे उच्च लेवलचा क्लास झाला. त्यासाठी मी आणि थँक्यू. आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी वंदन करतो. महागड्या क्लासला प्रवेश घेऊ नका. नाही जाणार हा. सर, कोण जाणार सांगा ना. एवढं इथं सगळं छान, परत आपण ते रेकॉर्डिंग पण काढत नाही. एखादं नाही होत कधी कधी, तर त्याच्यासाठी मी सॉरी म्हणते सगळ्यांना. नाही, एकच होतं पण हा, झालं. तर पण नाहीतर मग आपण देतोच आहे, आणि ते कायमस्वरूपी पण राहतं ना, नंतर युट्यूबवर पण टाकतोय, त्याच्यामुळे काही हो प्रश्न हो. नाही. तर सर, तुम्हाला खूप खूप धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद, कोटी धन्यवाद. कोटी वंदन. हॅट्स ऑफ टू यू, धन्यवाद. युअर डिवाइन ऑल द बेस्ट. ग्रॅटिट्यूड. थँक्यू. थँक्यू ऑल, थँक्यू. थँक्यू थँक्यू सर. व्हेरी मच. विजया थँक्यू मॅडम सर. म्हणतात धन्यवाद नेक्स्ट छान सर. झालं वाटत क्लास. सर, अजून धन्यवाद एकदा सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. थँक्यू सर. Thank you all. शुभरात्री. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. धन्यवाद सर.